आजच्या या संदेशामध्ये पुन्हा एकवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय पवित्र नामामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो। प्रियानो, आजचं वचन आपण मनपूर्वक ऐकूया, त्यावरती मनन करूया आणि नक्की आजचा संदेश आत्म्याच्या प्रेरणेनं असेल आणि तुम्ही जर ते अंतकरणात ते वचन ग्रहण कराल तर आजचं वचन तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाला, व्यावसायिक आणि नोकरीच्या जीवनाला देखील बरकत दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून परमेश्वराचं वचन ऐकत असताना सर्व लहान लेकरांनी स्तब्ध राहावं, वचन काळजीपूर्वक ऐकूया। जेव्हा देवाचं वचन आम्हाकडे येतं तेव्हा प्रियानो, चांगल्या जमिनीत पडलेल्या बियांसारखं असतं। तुम्ही एक जमीन आहात आणि देवाचं वचन एक चांगलं बीज आहे। आणि एक जमीन जेव्हा चांगलं बीज आपल्यामध्ये घेते तेव्हा ते बीज रुजतं आणि मग जसं आम्हाला ठाऊक नाही जमिनीच्या खाली कशा प्रकारे ती प्रोसेस होते, त्या धान्याचा तो वरचा जे आवरण आहे ते फुटलं जातं आणि मग त्याच्यातून प्रियानो ती माती ते धान्य शोषून घेऊन, तो पाऊस शोषून घेऊन, ते खत पाणी शोषून घेऊन ते धान्य बीज उगवतं आणि पुष्कळ धान्य उगवून येऊन आपल्याला पुष्कळ धान्य प्राप्त होतं। प्रियजनांनो, परमेश्वराचं कार्य असंच आहे, कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो माझं वचन मी ज्या कार्याकरता पाठवतो ते कार्य केल्याशिवाय, सफल झाल्याशिवाय माझ्याकडे येत नाही। आणि म्हणून त्यासाठी देवाचा सेवक यशाया संदेष्टा म्हणतो, जसा आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो तो पृथ्वीला हिरवीगार केल्याशिवाय, पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय पाऊस वरती जात नाही, तसं परमेश्वर म्हणतो माझं वचन मी ज्या ज्या व्यक्तीसाठी, ज्या ज्या कुटुंबांसाठी, ज्या ज्या उद्योग व्यवसाय नोकरीसाठी लेकरांसाठी परमेश्वर वचन पाठवतो आणि ते वचन तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही व्यवस्थित ऐकून ग्रहण करता, विश्वास धारण करता, प्रार्थना करता तर वचन कार्य करतं। प्रियजनांनो, मी एक देवाचा सेवक आहे, पण देवाचं वचन हे सजीव आहे, सतेज आहे, ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे। ते मानवाचा जीव आणि आत्मा, सांधे मज्जारज्जू यास भेदून आरपार जातं, तुमच्या आणि माझ्या मनाच्या भावना कल्पना यांचं परीक्षण करतं आणि मग तुमच्या अश्रुपूर्ण नेत्राने केलेल्या प्रार्थना, अंतकरणापासून केलेला धावा, तुमच्या ज्या गरजा योजना इच्छा जेव्हा विश्वास धरून तुम्ही प्रभूवर ठेवताना तेव्हा तो स्वर्गीचा देव तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताने देखील दाखला दिला, एक मनुष्य पेरणारा पेरावयास निघाला, काही बी वाटेवर पडलं, पाखराने येऊन खाऊन टाकलं। तसं आपलं जीवन नसावं, ऐकायचं आणि इकडे तिकडे बघत राहायचं किंवा वचन काय सांगतात कान द्यायचा नाही, तर ती पाखरं म्हणजे प्रियानो सैतान किंवा चुकीचे लोक तुमच्याकडून किंवा तुमचा स्वभाव हिरावून घेऊन जाईल। काही बी जमिनीवर पडलं, पाखराने येऊन ते खाऊन टाकलं, तसं आपलं धार्मिक जीवन नसावं की फक्त ऐकायचं आणि बाहेर गेल्यावर सोडून द्यायचं, तर प्रियानो चांगले आशीर्वाद, चांगला अभिषेक आयुष्य प्राप्त होणार नाही। काही बी काटेरी झाडात पडलं, उगवून आलं, पण काटेरी झाडाने त्यांची वाढ खुंटवली। बरेचदा संसाराची चिंता, काळजी, पुष्कळ भविष्याची चिंता, लेकरांची हे आपण करत बसतो, प्रार्थना करत नाही, देवावर सोपवत नाही आणि मग या सगळ्या गोष्टी आम्हाला काय करतात, आमच्या विश्वासाला, आमच्या प्रार्थनामय जीवनाला, आमच्या भक्तीच्या जीवनाला, आमच्या आशेच्या जीवनाला काय करतात, वाढ खुंटवतात। काही बी माझ्या प्रियानो चांगल्या जमिनीत जेव्हा पडतं तेव्हा ती चांगली जमीन, सुपीक जमीन माझ्या प्रियानो ती काय करते, तर ती
पडलेलं बीज ते त्याला आधार देते, त्या बीजाला ती स्वीकारते, त्या बीजाला ती वाढवते. जेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे जे तहानलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. आम्ही तहानलेले भुकेले होऊन जेव्हा देवाच्या मंडळीत येतो, देवाचं वचन ऐकतो, तेव्हा देव तुम्हाला आणि मला तृप्त केल्याशिवाय राहत नाही, तुमच्या आणि माझ्या गरजा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजचा हा संदेश येत असताना मला सांगू द्या माझ्या तरुण तरुणीनो, माता पितानो, तुमचं जीवन हे आता एक चांगल्या जमिनीसारखं, सुपीक जमिनीसारखं आहे. तुम्ही विश्वासणारे लोक आहात, तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात, तुम्ही भक्तीमध्ये भाग घेणारे लोक आहात, तुम्ही तारण पावलेले आहात आणि तुम्ही परमेश्वराकडून आशा बाळगलेले, विश्वास धरलेले लोक आहात. खरंच तो प्रभू येशू ख्रिस्त आपलं वचन तुमच्या या अशा धार्मिकतेच्या, विश्वासाच्या, प्रीतीच्या, पावित्र्याच्या जमिनीमध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त नक्की आज आपलं बीज पाठवेल आणि तुमचं जीवन आशीर्वादानं, आनंदानं आणि आरोग्यानं आणि आयुष्य चांगलं फुललं जाईल. कारण देवाचं वचन म्हणतं की देवाचं वचन हे सदाजीवी आहे, ते दुधारी तरवारीसारखं तीक्ष्ण पण आहेच. त्यांच्या जीवाने आत्मा, सांधे, मज्जार भेदून आरपार जातं, मनाच्या भावना, कल्पना परीक्षण करतं आणि आम्हाला देतं. परंतु पेत्र एका ठिकाणी म्हणतो की देवाचं वचन हे कसं आहे, सदाजीवी आहे. म्हणून तो म्हणतो ज्या वचनाची सुवार्ता तुम्हाला सांगितली ते हेच आहे. वचन ही एक सुवार्ता आहे आणि सुवार्ता मरण देखील नाहीसं करते. देवाचं वचन ही सुवार्ता आहे आणि सुवार्ता काय करते, मरण नाहीसं करते. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट असेल की जी गोष्ट नाशाकडे चाललेली आहे, उद्योग बसायला लागलेला आहे, नोकरी पगार येत नाही, पद मिळत नाही, प्रमोशन, मला खात्रीनं सांगू द्या, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटतं ह्या लोप पावत आहेत, आज ते वचन तुमच्या पडलेल्या आध्यात्मिक जीवनाला, तुमच्या पडलेल्या आत्मिक किंवा आर्थिक या व्यवसायाला, उद्योगाला उभारी दिल्याशिवाय ते राहणार नाही. कारण प्रियजनांनो, देवाचं वचन हे खरंच सदाजीवी आहे आणि म्हणून ते आज आम्ही ऐकलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे, विश्वास धरलं पाहिजे. जेव्हा जेव्हा येशू ख्रिस्ताचं वचन नदीच्या काठी, समुद्रावर, बोटीमध्ये किंवा गावामध्ये, सभास्थानात, जिथं जिथं लोकांनी येशू ख्रिस्ताचं वचन ऐकलं ना, तिथं अद्भुत चिन्ह, चमत्कार आणि कार्य झालेले आहेत. जे काहीच्या घरामध्ये येशूनं वचन सांगितलं, घराण्याचं तारण झालं. प्राइज द लॉर्ड. समुद्राच्या काठी येशू ख्रिस्तानं वचनाची सुवार्ता सांगितली, पुष्कळ लोक त्यांना आरोग्य मिळालं, जीवन मिळालं. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्तानं मार्था मरियेच्या घरामध्ये वचन सांगितलं, त्या कुटुंबाला देखील देवाची प्रीती प्राप्त झाली, मेलेला लाजरस त्यांना मिळाला. आज मला देवाचा सेवक म्हणून तुम्हाला सांगू द्या की प्रियानो, देवाचं वचन कार्य करतं, कारण वचनामध्ये जीवन आहे आणि वचन आत्मा असा आहे. जेव्हा वचन येतं तेव्हा ते आत्मा बनून येतं आणि तुमच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं जीवन तुम्ही आणि मी धारण करतो. जेव्हा शब्द मरियेकडे आला तेव्हा ती म्हणली, तुझ्या वचनाप्रमाणे हो. तिने विश्वास धरला, तिने ग्रहण केलं आणि म्हणून तारणारा ख्रिस्त तिच्या उदरी जन्मास आला. प्राइज द लॉर्ड. या जगाला पापक्षमा करणारा, रोगमुक्त करणारा, तारण देणारा, जीवन देणारा, शांती देणारा एका स्त्रीनं देवाचं वचन ग्रहण केलं आणि जगाला तारणारा प्राप्त झाला. प्राइज द लॉर्ड. आज माझ्या बहिणी, आज माझ्या बंधू, तू जर येशू ख्रिस्ताचं वचन आज ग्रहण करशील तर तुझ्या घराचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. प्राइज द लॉर्ड. तुमच्या उद्योग आणि व्यवसायाला बरकत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची लेकरं प्रभूच्या कृपेमध्ये वाढून ती शिक्षणामध्ये प्रावीण्यानं आणि नोकरीमध्ये आणि पुढच्या पदावर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण देव त्या वचनाच्या द्वारे काठी आकडी बनवून तुम्हाला आणि मला सहाय्य करतो. म्हणून दाविदासारखा राजा देखील म्हणाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या चार करून आत बसवतो, तो मला संत पाण्याजवळ आणतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो मला नीतीच्या मार्गाने चालवतो. तुझी आकडी, तुझी काठी मला धीर देतात.
तू माझ्या शत्रूंच्या देखट मज पुढे ताट वाढितोस, माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे. मृत्यूछाईच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू मजबूर आहेस. तुझी आकडी तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे, आणि माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. पृथ्वीवर हे लावेलच. आणि पुढे तो म्हणतो, परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. प्रियजनांनो, पृथ्वीवर परमेश्वर आम्हाला दया करतो, आमचं कल्याण करतो, परंतु त्याच्या स्वर्गीच्या घरामध्ये देखील तो आम्हाला सार्वकालिक जीवन देण्याचं त्यानं अभिवचन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्ग आहे, नरक पण आहे. निर्णय आमच्या हाती आहे. आम्ही स्वर्गीच्या सार्वकालिक जीवनात जाण्यासाठी वचनच आम्हाला तारतं प्रियानो. येशू ख्रिस्तच आम्हाला मार्ग, सत्य, जीवन आहे प्रियानो. जर स्वर्ग नसता तर येशू ख्रिस्तानं म्हटलं असतं स्वर्ग नाही. येशूनं स्वतः सांगितलं, मीच स्वर्गाचं द्वार आहे. मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे स्वर्गात कोणी जात नाही. एवढंच नाही, येशू ख्रिस्ताने एक खूप छान वचन बोललेलं आहे, ते मला नेहमी स्पर्श करतं. प्रभू येशू त्या लोकांना म्हणाला, तुम्ही आज पश्चाताप नाही केला, तुम्ही देवाकडे नाही वळला, तर तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. आणि जर पश्चाताप केला, तुम्ही जर प्रभूकडे वळला, तर तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळेल. नाहीतर तुमच्या मागाहून इतर पापी पश्चाताप करून स्वर्गाच्या राज्यात बसतील. आणि तिथे एक वाक्य बोललेलं आहे, अब्राम, इसाक व याकोब यांच्या राज्यात बसतील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अब्राम, इसाक आणि याकोब कुठं आहेत? स्वर्गाच्या राज्यात. प्रेज द लॉर्ड. आज मला सांगू द्या प्रियानो, मंडळीला परमेश्वरानं एक धार्मिकतेचं जीवन दिलेलं आहे. तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे एक कृपेच्या जीवनामध्ये ताणलेलं आहे. आणि म्हणून या मंडळीमध्ये शब्दात दिनी आम्ही येतो, प्रार्थना करतो, उपासना करतो, वचन ऐकतो. आम्ही सगळ्या आमच्या गोष्टी देवावर सोपवतो आणि या देवाला आम्ही आपल्या कष्टाचं अर्पण देतो. या सगळ्या विधीमध्ये जेव्हा आम्ही परिपूर्ण भाग घेतो, तेव्हा परमेश्वर संतुष्ट होतो. जेव्हा आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो, जेव्हा एकमेकांना आम्ही मदत करतो, जेव्हा एकमेकांचं ओझं वाहतो, काळजी घेतो, तेव्हाही देवाला संतुष्ट होतो. आणि म्हणून या आजच्या संदेशामध्ये की जी पहिली मंडळी होती, प्रेषितांची मंडळी, ती कशी व का आशीर्वादित झाली. आज सियोन मंडळी हो, आज हा संदेश ऐकणारा प्रत्येक मंडळी हो, देवाचे सेवक बंधू आणि बहिणीनो, आजचा संदेश की खरंच परमेश्वरानं मंडळीला कशा प्रकारे आशीर्वाद, अनुग्रह, अभिषेक आणि भरभराट ठेवलेली आहे, याचं रहस्य सत्य आजच्या वचनाद्वारे आज आपण जाणून घेऊया. प्रेषितांची कृते 2 अध्याय 42 ते 47. प्रेषितांची कृते 2 अध्याय 42 ते 47. ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन. आज आपण ख्रिस्ती मंडळी आहोत, परंतु मंडळीमध्ये आमचं धार्मिकतेचं जीवन, आमचं नीतिमत्वाचं जीवन देव तपासत असतो. आणि म्हणून या ठिकाणी वचन काय सांगतं, ती धार्मिक ख्रिस्ती मंडळी कशी होती? ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात ती मंडळी तत्पर होती. काळजीपूर्वक काही का? आता ती प्रेषितांचे शिक्षण म्हणजे प्रेषित स्वतःचं काही शिक्षण देत नव्हते. प्रेज द लॉर्ड. आजकाल आम्ही पाहतो काही लोक स्वतःचं शिक्षण, अनेक ज्ञानाच्या गोष्टी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देत आहेत. माझ्या प्रियानो, शलोमोन राजा म्हणतो, ज्ञान व शिक्षण संपादण्यात यावे. परंतु पुढे तो म्हणतो, बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं. परमेश्वराची जी वचनं आहेत ना, ही आम्हाला बोध करतात. काळजीपूर्वक ऐका. संदेश पास्टरांना खुश करण्यासाठी ऐकायचा नसतो. जेव्हा मंडळीमध्ये आम्ही एक धार्मिक, नीतिमत्व, ख्रिस्ती लोक म्हणून एकत्र येतो, तेव्हा परमेश्वराचं हे शिक्षण आहे.
परमेश्वराकडून प्राप्त होणारं मंडळीत हे ज्ञान आहे, हा बोध आहे, हा तुम्हाला आणि मला देखील गरजेचा आहे. हॅलो, काळजीपूर्वक काही का बहीण भावानो, कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र लेख सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक आणि नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. परमेश्वराचं हे पवित्र शास्त्र मंडळीला, तुम्हाला आणि मला परमेश्वरानं कशासाठी दिलेलं आहे? परमेश्वराचा संदेश, परमेश्वराचं हे वचन आम्हाला सद्बोध करतं. आज जगामध्ये बोध करायला लोकांना वेळ नाही. काही आई वडील व्यवसाय, बिझनेस, जगाच्या गोष्टीत एवढे बिझी आहेत की स्वतःच्या मुलांना देखील त्यांना वळण लावायला, बोध करायला वेळ नाही. हॅलो, शोकांतिक आहे. आज तुम्ही धन्य आहात की परमेश्वरानं तुम्हाला मंडळीत एक धार्मिकतेचं, एक नीतिमत्वाचं शिक्षण देण्यासाठी परमेश्वरानं मंडळीची रचना केलेली आहे. प्राइज द लॉर्ड. परमेश्वरानं सेवक ठेवलेलं आहे, परमेश्वराने शास्त्र ठेवलेलं आहे. हॅलो, आणि म्हणून नेहमी तुमची आणि तुमच्या लेकरांची, तुमच्या परिवाराची मंडळीमध्ये उपस्थिती असणं फार गरजेचं आहे. कारण इथं नीतिमत्वाचं शिक्षण मिळतं, इथं सद्बोध मिळतो. हॅलो, इथं तुमचे आणि माझे दोष वचनातून दाखवले जातात. पण बरेचदा आम्हाला वाटतं आमचे दोष काढले जातात. हॅलो, जेव्हा संदेश येतो तेव्हा पास्टर तुमचे दोष दाखवत नसतात, तर देवाचं वचन तुमच्यातला दोष काढण्यासाठी तो सद्बोध असतो. प्राइज द लॉर्ड. पण प्रिय बहीण भावांनो, नम्र विनंती करतो, परमेश्वराचा संदेश येत असताना तो माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी एक सद्बोध आहे. बरेचदा आपण घरामध्ये जेवण जेवताना एखादा खडा पण लागणार की का नाही लागणार? म्हणून काय सगळं जेवण नाकारायचं का? आईला किंवा पत्नीला दोष द्यायचा का? नाही. एखादा खडा लागला म्हणून सगळ्या जेवणाला किंवा आईला, पत्नीला दोष देणं योग्य नाही. तसं परमेश्वराचं वचन जेव्हा मंडळीत येतं, पास्टरने एखादा सद्बोध केला तर पास्टरना दोष देऊन निराश होणं किंवा पास्टरची बाहेर जाऊन हजामत करणं हे पण योग्य नाही. प्रेज द लॉर्ड. मी स्पष्ट बोलणारा मनुष्य आहे. बऱ्याच चांगल्या गोष्टी देवा आज पास्टरांच्या द्वारे तू प्रगट केल्यास धन्यवाद येतो. एखादी गोष्ट मला खड्यासारखी लागली, ठेवले बाजूला. प्रेज द लॉर्ड. पण चांगल्या गोष्टी होत्या ना. आम्ही जेवायला जातो एखाद्या विवाहामध्ये, 2 भाज्या असतात, एक भाजी नाही आवडली. काय बाई, ती भाजी मला अजिबात आवडली नाही, ती भाजी मला आवडली नाही, ती भाजीच मला आवडली नाही. कसली भाजी, काय सांगू. अरे, दुसऱ्या लग्नात जेवण जाईपर्यंत त्या भाजीचीच दोष काढायचं नाही. त्यापेक्षा ती दुसरी भाजी होती ना, काय चांगली होती, मला खूप आवडली, मला पण जमत नाही अशी करायला. मी खाल्ली बरं का ती भाजी. जी आवडली भाजी तिची स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. आणि जरा पुढे सरका, काय तो स्वीट डिश होता, अरे वा, मला खूप आवडलं, 2-2 वाटे मी खाल्ले. ते विसरून जातो. येता येता बाहेर आईस्क्रीम पण होतं, एक खायचं होतं, मी खातच होतो. हालेलुया. विसर पडतो आम्हाला. 2-4 आईस्क्रीम खाल्लेला, मट्टा, आणि मग ते आणि सगळं ताटावर. पण एक भाजी अख्ख्या लग्नाची बेइज्जत करत असते. हालेलुया. विश्वासार्ह प्रियजनांनो, परमेश्वराने तुम्हाला हे संतुलित आहार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे देहाला आरोग्य देतं, हे हाडांना सत्व देतं, हे मनाला शांती देतं, हे तुमच्या आणि माझ्या आत्म्याची वाढ करतं. वचन देवाचं आहे, पास्टरांचं नाही. परमेश्वरानं पास्टरना फक्त आचारी म्हणून नेमलेलं आहे. हालेलुया. मी आचार्य आहे. थोडंसं मीठ जास्त झालं, थोडंसं तिखट झालं, आहे का नाही, जरा समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. पाळ खूप तुमचं समजूनच घेत आलोय. हालेलुया. अजून घ्यावंच लागेल. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुमच्यातून पास्टर्स, ब्रदर, सिस्टर उभा राहत नाही,
तोपर्यंत मी काही खाली बसणार नाही. हालेलुया. मला पुष्कळ वर्षे सेवा करायची आहे, करतच राहणार. तुमच्यातून सेवक तयार व्हायला पाहिजे. ही प्रेषितांची मंडळी ही कसली आहे? ही ख्रिस्ती धार्मिक मंडळी आहे. आणि यांनी एक अनुभव घेतलेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्वर्गात जाताना काय दिलं होतं? अभिवचन दिलं होतं. मी जातो पण दुसरा कैवारी पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही यरुशलेमात, यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षीदार व्हाल. आणि ते घडलं. येशूने जे सांगितलं ते घडलं. आज माझ्या बहीण भावांनो, येशूकडे तुम्ही जे मागत आहात ते घडतच. येशू ख्रिस्त तुम्हाला जे सांगतो ते जर विश्वास धरून मागाल तर ते परमेश्वर देतोच. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या मंडळींनी जबाबदारी काय केली? जर पवित्र आत्मा प्राप्त होणार आहे, सामर्थ्य मिळणार आहे, आम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत देवाचे येशू ख्रिस्ताचे जर साक्षीदार होणार आहे, तर ते उतावळे झाले होते. मंडळी काही ठिकाणी अस्वस्थ भयभीत झाली होती. हॅलो, बरेचदा काही कुटुंब काही अडचणीमुळे तुम्हापैकी आर्थिक समस्या, मुलांचे प्रश्न आणि गोष्टी नाही उत्तर मिळाल्या. माझ्या बहीण भावानं तुम्ही अस्वस्थ भयभीत असाल, पण काळजी करू नये. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. मंडळी म्हणजे मंडळीतील काही तरुण लेकरं, तरुणी, माता पिता जेव्हा तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक अडचणीमुळे तुम्ही अस्वस्थ होता, भयभीत होता, प्रार्थना करून पण उत्तर मिळत नाही, शब्दात पाळून पण परमेश्वर आम्हाला का देत नाही. प्रियानो, बायबल सांगतो कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, असा देव विलंब करत नाही. तर तुमचं माझं सहन करत आहे. त्याचा कान उघडाय, प्रार्थना करत राहा. त्याचा डोळा उघडाय, मंडळीत येत राहा, त्याच्याकडे पाहत राहा. पण प्रियजनांनो, बरेचदा आमची पद्धत प्रार्थना करण्याची, भक्ती करण्याची, सहभागितेची कुठेतरी चुकते. म्हणून आम्हाला मिळत नाही. म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही आपल्या चैनी करता मागता. प्रेज द लॉर्ड. मागा परमेश्वराजवळ, वेळ काढून मागा. आपल्या लेकरांसाठी तास-तासभर प्रार्थना करा. आपल्या परिवारासाठी तास-तासभर प्रार्थना करा. जास्त अध्याय वाचा. ते वचन आज जाऊ द्या. आडात नाही तर ह्याच्या पोहरात काय म्हणतात ते, त्या आडात नाही तर आमच्या घागरीत कुठून येणार, पोहरात कुठून येणार. तुमच्यामध्ये वचन पाहिजे, तुमच्यामध्ये धार्मिकता, पवित्र आत्मा आणि तुम्ही तहानलेले भुकेले पाहिजे, तेव्हा देव तुमच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. ही मंडळी कशी आहे? विश्वास धरणारी, आशा धरलेली. आणि मंडळी माडीवरल्या खोलीत एकत्र जमली होती. तेव्हा बायबल सांगतं पवित्र आत्मा त्यावर उतरून आला, अग्नीच्या जिभा प्रत्येकावर उतरून आल्या आणि ते पवित्र आत्म्यानं भरले, सामर्थ्य प्राप्त झाले आणि ते अन्य भाषात बोलू लागले. ते परमेश्वराची स्तुती करू लागले. ते परमेश्वराचा महत्कृम गाऊ लागले. मग अशी खूप छान उपासनामध्ये या बंधू लोकांनी परमेश्वराचं महत्कृत स्तुती आराधनेद्वारे गायलं. तुम्ही सगळेजण हजर होता, काही लोकांना मिळालं नाही. वेळेत येत चला. परमेश्वर आराधनेमध्ये त्याच्या महत्कृते गाण्याची आम्हाला संधी असते. प्रेज द लॉर्ड. त्याने केलेलं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे आरोग्याचं कार्य, पापक्षमेचं, तारणाचं, जीवनाचं, ते स्तुती आणि आराधनेद्वारे परमेश्वरला धन्यवाद, आभार अर्पण देण्याची ती संधी असते. प्रेज द लॉर्ड. आणि पुष्कळदा हे आमच्याकडून होत नाही. म्हणून कदाचित प्रार्थनेचं उत्तर मिळत नसेल, म्हणून कदाचित काही गोष्टी चांगल्या घडत नसतील. वेळ गेलेली नाही. या मंडळीकडे आपण आज शिकूया. प्रेषितांची मंडळी कशी आहे? ते शिक्षणात. ते शिक्षण प्रेषितांचं नाही, ते प्रभूचं शिक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभूचं शिक्षण, बायबल काय सांगतं? प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी असून त्यापासून देवभक्त म्हणजे तुम्ही आणि मी तयार होऊन चांगल्या कामासाठी आम्ही तयार होतो. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणाऱ्या बंधू आणि बहिणींनो, काळजीपूर्वक ऐका. परमेश्वराचा संदेश मंडळीत आम्हाला कशासाठी येतो? सद्बोध करतो, सुधारणूक आमच्यात व्हावी यासाठी, नीतीनं आम्ही वागावं यासाठी, आणि आम्हाला सद्बोध, दोष दाखवतं, सुधारणूक होतं आणि आमचं नीतीचं शिक्षण होऊन आम्ही परमेश्वराचे देवभक्त व्हावे यासाठी देवाचं वचन येतं. पाऊल तर तिमोथेच्या पत्रामध्ये एका ठिकाणी असा म्हणतो, 1:4 मध्ये, देवाचं वचन ही मोलवान आणि अति महान अशी आहेत,
देवाची वचनं कशी आहेत? मोलवान आणि अति महान अशी आहेत, यासाठी की आम्ही जगातली भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हावं म्हणून ही वचनं कार्य करतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला हे जग आणि जगातले चुकीचे लोक ईश्वराच्या स्वभावापासून, ईश्वराच्या प्रतिरूपापासून, ईश्वराच्या सद्गुणापासून आज जगातल्या काही गोष्टी आम्हाला सैतानाच्या गुणानं, दुष्कर्मांच्या गुणानं भरत आहेत. आणि आज आपण म्हणतो माणूस हैवानच झाला हो, माणूस एवढा कठोर कसा झाला हो, माणूस एवढा कसा काय खालच्या प्रवृत्ती. आपण म्हणतो ना, काय माणसं जरा बोललं की ट्रेनमध्ये बघितलं ना, आम्ही पावसात भिजायला, या ट्रेनमध्ये पाणी येते, तो फक्त तरुण मुलगा म्हटला बंद करूया आपण, पावसात सगळे भिजतायत. त्यानं एकानं चाकू काढला, त्याला लगेच भोसकलं. माझ्या प्रियानो, राग अनावर होत आहे लोकांना. हे सैतानाचे गुण आहेत. क्रोध, संताप, अनेक गोष्टी घडत आहेत. परंतु परमेश्वर दुसऱ्या बाजूने आनंदाची गोष्ट की देवाचं वचन आम्हाला कशासाठी हे ठेवलेलं आहे? ही मोलवान आणि अति महान अशी वचनं, की यासाठी की आम्ही जगातली भ्रष्टता, जगातल्या लोकांचा स्वभाव, जगातलं सर्व चुकीचं कर्मकांड सोडून आम्ही परमेश्वराचं, ईश्वराच्या स्वभावाचं विभागी व्हावं. प्रेज द लॉर्ड. मुळात परमेश्वराची कल्पना, इच्छा हीच आहे. देवाने येशूला ह्यासाठी जगात पाठवलं. कशासाठी? की आम्ही ख्रिस्ताचं स्वरूप धारण करावं. प्रेज द लॉर्ड. फक्त आमचा स्वर इतरांना खुश करणारा आणि देवाला खुश करणारा नसावा. आमच्या मुखाचे शब्द पण घरामध्ये, मंडळीमध्ये आणि इतर ठिकाणी लोकांनी ऐकून त्यांना आनंद व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय त्यांच्या मुखातून शब्द येतात तो नम्रतेचे, किती प्रीतीनं राहतात तो. नाहीतर हितं धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है, काय पुढं, बेसुमार कोटी कोटी स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया, नि दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हो प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हो प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार कोटी कोटी स्तुती धन्यवाद. किती स्वर उंचावून आत्म्याच्या प्रेरणेने उपकार स्मरणाचं गीत आपण देवाला फुलांपेक्षा, सोन्याच्या अनेक नाण्यांपेक्षा हा मुखाचा धूप परमेश्वरा मी अर्पण करतो. परंतु गीत संपल्यानंतर तुमचं संगीत आणि गीत जर इथून बाहेर गेल्यावर रंगीत होत असेल, लोकांशी बोलताना बोलण्या अगोदर डोळे वठारायचे, लाल भडक, दे धडक. देवाला तुम्ही सगळं दिलेलं ना पुराच्या पाण्याप्रमाणे जात. आणि म्हणून मंडळी हो, परमेश्वराला तुमचं गीत, तुमचं अर्पण म्हणून तो स्वीकारतो. परंतु इथून गेल्यानंतर ख्रिस्ती धार्मिक मनुष्यानी जगाच्या लोकांबरोबर वागताना, बोलताना, घरातल्या आई वडिलांबरोबर, नातेवाईकांबरोबर, सर्वांबरोबर आमचे शब्द पण मृदू, प्रीतीचे, नम्रतेचे पाहिजेत, तर प्रार्थना ऐकली जाते. प्रेषणानो, ही धार्मिक मंडळी आहे. प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ते भाग घेत आहेत. दुसरी गोष्ट फेलोशिप, ते सहभागितेत आहेत, शिक्षण घेत आहेत आणि
संगतीत आहेत. मंडळीला गरज आहे संगतीची. माझ्या प्रियानो, मंडळीच्या बाहेर जी संगत आहे ना, ती कुसंगत आहे. कसली संगत आहे? कुसंगत. ते तुमच्या बरोबर बाहेर मौज मजा करायला येतील. पाऊस पडल्यानंतर म्हणतील चला धबधब्याला जाओ. मग तुम्ही म्हणाल आज रविवार आहे, त्याला काय होतंय, मला मिरजला सोडायला चलाच की. परंतु विश्वासणारी बहीण म्हणते नाही, मला मंडळीतच जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. वाजवा. अक्षता पडल्या वाजवतात का नाही? फटाकड्या तुमच्यावर अक्षता टाकतात ना देव वचनाच्या. प्रेज द लॉर्ड. वाजवायला पाहिजे. प्रियजनांनो, संगत फार महत्वाची आहे. आणि संगत परमेश्वरानं आमच्या कुसंगतीनं आमची बाहेर नीती बिघडू नये, आमची लेकरं बिघडू नये. पुन्हा पापाची, मरणाची, सैतानाची सत्ता तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर, लेकरावर पडू नये म्हणून परमेश्वरानं मंडळी हे एक विश्वास धरायची, प्रार्थना करणाऱ्यांची, भक्ती करणाऱ्यांची, पवित्र लोकांचा एक समुदाय म्हणून परमेश्वरानं ही संगत ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आठवड्यातून एकदा का असना आम्ही या मंडळीमध्ये ही संगत जपली पाहिजे. सत्संग म्हणतात त्याला. हा सत्संग एकमेकावर खो खो नाही, कबड्डी नाही, हुतू फुटबॉल क्रिकेट मॅच नाही. इथं हॅलो, इथं देवाबरोबर आमचा सत्संग आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताबरोबर सत्संग आहे. जेव्हा तुम्ही आराधना करता एक सत्संग घडतो. जेव्हा प्रार्थना करता परमेश्वराचा सत्संग होतो. जेव्हा वचन ऐकता सत्संग होतो. कुणीतरी विचारलं तर सांगा कुठे गेला होता? सत्संगला गेलो होतो. मुद्दा म्हणून सांगायचं कुठे गेलतो? सत्संगात. तुम्ही पण जाता? हो, आमचा रविवारी पुजारी मयात येशू बरोबर सत्संग आहे. प्रेज द लॉर्ड. यायचंय काय तुला? येतील लोक. पण सैतानानं काय केलंय? आम्ही काय सांगतो? चर्चला गेलो. चर्चला बरं असं असं असं. कधीतरी जरा शब्द बदलून बघा हे 15 दिवस. प्रेज द लॉर्ड. सत्संगला कुठे जाता? मग सांगायचं पुजारी मॅच जातो. लगेच सांगायचं नाही. मग सांगायचं पुजारी मॅच जातो. देव आमच्याबरोबर सत्संग करतो. आम्ही सत्संग करतो. खूप चांगला सत्संग आहे. सांगा ना कधीतरी. आम्ही लाजतो. मग त्यांना पण सत्संग लाभेल ना इथं. हालेलुया. अरे जो इधर आता है वो भागता नहीं, वो खुदा के लिए भागता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और कौन भागता है? शैतान उसको छोड़ के भागता है. बीमारी उसको छोड़ के भागती है. सारा मोह पाश उसको छोड़ के भागता है. पण शब्दात देणी आमचे लोक जे येत नाहीत ना, त्यांना सैतान भागवतो. येऊ नको इथं. प्रेषितांची मंडळी शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर होती. भाकर मोडणं म्हणजे एकमेकाच्या सुखादुखात भाग घेणं, एकमेकाविषयी भेटी घेऊन त्याला त्यांच्या अडचणी समजावून घेणं. त्या बहिणीला तुझा परिवार तुझा कसा आहे? सिस्टर, परिवार कसा आहे? बंधू तुमचं कसं चाललेलं आहे? काही प्रार्थना विनंती असतील तर आम्हाला सांगा. मुलांचं कसं चाललेलं आहे? फी भरली जाते का? मुलं अभ्यास करत आहेत काय? कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये समन्वय आहे काय? सुनाचं मुलात चाललंय का? विचारा एकमेकाला. भाकर मोडणं म्हणजे आहे. बोट मोडण्यापेक्षा ते चांगलं आहे. हालेलुया. नाहीतर भेटल्या तिथून लांबून निघाले तर काही लोक का काय नाही असंच बास झालं ना बोट मोडायचं. हालेलुया. त्यानं इतका मार खाल्ला वधस्तंभावर रे त्या प्रवेशनं, त्याचं हाड मोडलं नाही. मग आम्ही बोट का मोडायची? प्रेज द लॉर्ड. त्याचं शरीर त्यानं दिलं. त्याच्या शरीराला बसलेल्या प्रत्येक फटक्यानं आम्हाला आरोग्य आहे. त्यानं वधस्तंभावर सांडलेल्या वाहिलेल्या त्या रक्तानं आम्हाला पापांची क्षमा झालेली आहे. प्रियजनाने सत्य जाणून घ्या. सत्संग कशासाठी आहे? देवाचं शिक्षण कशासाठी आहे? भाकर मोडणं म्हणजे काय आहे? एकमेकांसाठी. नुसतंच उपवास प्रार्थना ठेवा की मग काय बनवणार आहे असा पालक मी नाही आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रार्थना ठेवा, उपवास प्रार्थना ठेवा.
आराधनामध्ये, विनंत्यामध्ये मंडळीला भाग घेऊ द्या. आणि शेवटी प्रार्थनेत तत्पर होती मंडळी. शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात ती मंडळी तत्पर होती. आज प्रामुख्याने विशेष गोष्ट काय आपण पाहणार आहोत की या मंडळीची कशी सुरुवात झाली, कोणता आशीर्वाद मिळाला, कसं कसं आपण पुढे जाऊ शकतो. प्रियजनांनो, होय, मी प्रत्येक व्यक्तीवर हात ठेवून प्रार्थना करतो, देव स्पर्श करतो, देव तुमच्या गरजेप्रमाणे उत्तर देतो, कुटुंबाला तारण देतो, तुमची मुलं पश्चात्तापाला बाप्तिस्मा घेतात, हे सगळं चाललेलं आहे. पण आज विशेष संदेश काय आहे की मंडळी या नात्यानं, आम्ही ख्रिस्ती विश्वासधारी या नात्यानं, आम्ही मंडळीमध्ये जेव्हा एकत्र देवाचं शिक्षण घेत करत संगतीत भाकर मोडत आणि प्रार्थना करण्यात तत्पर राहतो, तेव्हा मंडळी कशी आत्मिक आणि आर्थिक वाढते हा संदेश आहे. प्राइज द लॉर्ड. तुम्ही स्वतःची वाढ कशी होईल यापेक्षा मंडळीची कशी वाढ होईल याकडे लक्ष द्या. प्राइज द लॉर्ड. माझी कशी भरभराट होईल यापेक्षा मंडळीची कशी भरभराट होईल याकडे लक्ष द्या. माझा उद्योग व्यवसाय कसा वाढेल यापेक्षा माझ्या मंडळीतील प्रत्येक भावा बहिणीला उद्योगाची व्यवसायाची साधनं कशी मिळतील, त्यांची उपजीविका कसं वाढेल याकडे लक्ष द्या. पास्टरांची सेवा कशी वाढेल, पास्टरांची सेवा मंडळी नाही, आपली सेवा, तुमची नि माझी सुवार्थीची सेवा, साक्ष सांगण्याची सेवा. माझ्या बंधूनं बहिणीनं, या जगात आणि या जीवनात असताना तुम्हाला देवाने साक्षीदार आणि सुवार्थिक बनवलेलं आहे. तुमची सेवा या मंडळीतून बाहेर वाढायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, कदाचित तुमचा व्यवसाय वाढला असेल, उद्योग वाढला असेल, तुमच्या घरातली संख्या वाढली, पैसे वाढले, धन वाढलं, पण तुमचं धार्मिकतेचं, मंडळी मला घेऊन जीवन देवाला आवडेल असं वाढलं आहे काय? तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा सुवार्थेचं काम करत आहात काय? हाऊस ग्रुप वाढलेले आहेत काय? हाऊस ग्रुपमध्ये लोक वाढलेले आहेत काय? तुमच्या घरातली कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आता सगळे व्यवस्थित प्रार्थना करू लागलेले आहेत काय? घरातल्या कुणालाही सांगितलं अर्धा 15-20 मिनिटं बोल, संदेश देऊ शकतात काय? मोठ्यानं असुर गाऊन लेकरं प्रार्थना करू शकतात काय? ही वाढ आहे. वाढ म्हणजे मंडळीत आता 70 लोक होते, 80 या लागलेत. 2 महिने 80 येतील, नंतर 40 राहतील. का राहतील? त्याला पायच जबाबदार नाही, देव नाही, तुम्ही आहात. जे आले त्यांच्याकडे तुम्ही पाहिलंच नाही. ना पाहिले मी देवाकडे, ना पाहिले मी तुझ्याकडे, मी पाहिले फक्त माझ्याकडे, आणि मी पाहिले देवाकडे फक्त माझ्यासाठीच पाहिले. हॅलो, जे नवीन येतात त्यांच्याकडे पहा, त्यांचं ऐका, त्यांना समजावून सांगा येशू. प्रार्थना कशी करायची, भक्ती कशी करायची, अर्पण कसं द्यायचं, तटलेली वार्षिक फी असेल ती कशी द्यायची, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होऊ द्या. दुसरा महत्वाचा मुद्दा 43 वचन. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले. कधी भय प्राप्त होतं देवाचं? हॅलो, जेव्हा आम्ही परमेश्वराच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असलो तर देवाचं भय. नाहीतर आम्ही पालकाला पण घाबरत नाही आणि देवाला काय घाबरतोय. हॅलो, या मंडळीला परमेश्वराचं भय कधी प्राप्त झालं इकडे लक्ष द्या. आज या जगाला देवाचं भय आहे काय? आज मंडळ्या देवाचं भय बाळगणाऱ्या होत आहेत काय? मंडळ्या नुसत्या वाढणाऱ्या झालेल्या आहेत चिन्ह चमत्कारामुळं. उपासनेमध्ये चांगली इन्स्ट्रुमेंट येत आहेत, चांगले चांगले उंच्या पुरे गोरे पान सेवक येत आहेत, पाहिजे तसे नाचतायत. दुःख होतं मला कधी कधी, जाऊन डायरेक्ट विचारावं वाटतं, तुला पवित्र शास्त्र किती माहीत आहे? पवित्र आत्म्याची फलक रूपादानं तुमच्यात आहेत काय? तुम्ही देवाच्या आत्म्यानं चालवले आहात काय? देवासाठी तुम्ही काय करत आहात? फक्त फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवरती तुम्ही स्वतःला उंच करताय, स्वतःचा आनंद व्यक्त करण्यासाठी नाचताय, गाताय. आता नवीनच आलंय ते काहीतरी. एक कॅमेरावाला घ्यायचा, एक 2-3 पोरी घ्यायच्या, स्वतः घ्यायचं आणि काहीतरी एक घ्यायचं आणि पन्हाळ्याला जा, इकडे जा आणि तिथे कॅमेरा लावतात, ते नाचूंगा गाऊंगा दाऊद के समान कट 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 कट. अरे कट 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 नाही, तूच कट 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 आहे. मंडळीत येऊन वेळेत आराधना कर. जे दुःखी आहेत, ते आजारी आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
आता काय झालेलं आहे, मला एक सेवक म्हणून वाईट वाटत आहे की स्वतःला लोक फक्त लोकांना दाखवण्यासाठी ते असं असं काय. जगात आणि आमच्यात काय फरक आहे? हॅलो, अर्पण पवित्र स्थानी स्वीकारलं जातं. प्रेज द लॉर्ड. पवित्र स्थानी जेव्हा जुनी मंडळी अंगण पवित्र स्थान परम पवित्र स्थानात येत होती, अंगणामध्ये ते हात धुत होते, पश्चाताप करत होते, पवित्र स्थानामध्ये येऊन परमेश्वराचं उपकार स्मरण करत पवित्र स्थानात येत होते. आणि मग त्याने आणलेलं अर्पण याजकाच्या हाती ते देत होते आणि याजक त्यांच्यासाठी परम पवित्र स्थानामध्ये मध्यस्थी करत होता. आज तो परमेश्वराने आपला पुत्र येशू ख्रिस्त या पवित्र स्थानी कोकरास आमच्यासाठी दिलेला आहे. तो आमच्यासाठी वर आहे. आम्ही त्याची वधू म्हणून मंडळीमध्ये वधू म्हणून आम्ही आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वधू म्हणून स्वतःला समर्पित केलं पाहिजे. जेव्हा एक वधू वराला सामोरे जाते तेव्हा तो वर त्या वधूला स्वीकारतो. जेव्हा विश्वासणारा ख्रिस्ती मनुष्य मंडळीमध्ये येऊन अर्पण आराधनेचं उपकार स्मरण अश्रू घालून प्रार्थना करून करतो, तेव्हा येशू ख्रिस्त त्याची भेट घेतो. विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, जगाच्या धार्मिकतेने, जगाच्या चालीरीतीने, जगामध्ये जे चाललेलं आहे ना, असं तसं त्यानं संचरित होऊ नका. पवित्र आत्म्यानं संचरित व्हा. प्रेज द लॉर्ड. माडीवरल्या खोलीमध्ये 120 लोक अस्वस्थ होती, भयभीत होती. हॅलो, येशू गेला होता, परंतु त्यांच्याकडे एक प्रॉमिस होतं की येशू ख्रिस्त म्हणाला होता, मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही, मी तुम्हाला अंतर देणार नाही. मी जातो, माझं जाणं अगत्याचं आहे. मी नाही गेलो तर पवित्र आत्मा येणार नाही. मी जातो आणि पवित्र आत्मा पाठवून देतो. पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही यरूशलेमात, यहुद्यात, शमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षीदार व्हाल. पण एक महत्वाची गोष्ट येशू म्हणाला, यरूशलेम सोडून जाऊ नका. आज तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे, मंडळी हो, मंडळीचं एकत्र येणं थांबलं नाही पाहिजे. विश्वासणाऱ्यांचं प्रार्थना करणं बंद केलं नाही पाहिजे. भक्तीमध्ये भाग घेणं कमी होऊ देऊ नका. मंडळी एकत्र येणं थांबवू नका. वाढा. परमेश्वर तुम्हाला मंडळीतच वाढवतो. खाजगी ट्युशन घेऊन पोरं फक्त प्रश्नपत्रिका सोडवणारे आणि टॉपर बनतात, पण त्यांचं नॉलेज काही नसतं. आहेत शिक्षक, फक्त माझ्या ट्युशनला ये, तुला कुठले प्रश्न येणार अचूक प्रश्न मी ते सांगून टाकतो, पेपरला तू पास होणार, तुला प्रश्नोत्तर कसे सोडवायचे सांगतो. असं ट्युशन आम्हाला नको. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे इकडे या, आम्ही तुम्हाला असं तयार करतो, आमच्याकडे तसं तिकडे या, आम्ही तयार करतो. सावध राहा. खोटे शिक्षण आणि खोटी भुलभुलैया करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुमच्यापैकी काही लोक मी बघतो व्हॉट्सअपला, स्टेटसला त्यांचे सगळं लावतात. तेवढंच काहीतरी देणारे धोकादायक आहेत. आपण तेवढंच काहीतरी उचलतो त्यांचं वचन आणि हे ते ना. त्यांना आम्ही कधी पाहिले नाही, त्यांची साक्ष आम्हाला ठाऊक नाही. त्यांचं काय हिशोब करतात चर्चमध्ये, मंडळीत आहेत का नाही, त्यांच्या मंडळीचे सभासद आहे काही नाही. अनेक जण उठलेले आहेत, भविष्यवाणी करतात, वेगळंच काहीतरी सांगतात. आकड्यांचा खेळ, त्याच्यापेक्षा जुगारच चाललाय तो. आध्यात्मिकला जुगार बनवू नका आणि अशा जुगारांच्या मागे पण लागू नका. प्राइज द लॉर्ड. जिथं परमेश्वरानं मंडळीची रचना केलेली आहे, ज्या मंडळीत परमेश्वरानं तुम्हाला रचलेलं आहे, ठेवलेलं आहे, जिथं तुम्ही प्रार्थना करता, भक्ती करता, मंडळीचं तुम्ही अर्पण देता, ती तुमची मंडळी आहे. प्राइज द लॉर्ड. हॅलो, आपण जातो आठवड्यातून, महिन्यातून कुटुंब म्हणून एखाद्या ठिकाणी जेवायला, पण त्या हॉटेलला आपलं किचन बनवायचं का? बायकोला येऊन घरी म्हणायचं का? नवऱ्याला येऊन म्हणायचं का? तसंच पाहिजे. काय मसाला होता, काय ग्रेव्ही होती, काय हे होतं, काय ते होतं. बाबा, काउंटरला आल्यानंतर तू खाली उतरून गेलीस किंवा गेलास, जे बिल आलं होतं ना,
ते डबल होतं. त्यात महिनाभर मी जेवलो असतो. प्राइज द लॉर्ड. स्वादिष्ट, चवदार, चांगलं जेवण. इथं आम्ही फी लावत नाही कशाचीच, काय चांगलं देतोय ना, भाकरी, रोजची भाकर रोज. परंतु आम्हाला बाहेर वाटतं त्यांचा काय संदेश, त्यांचं काय चमत्कार, काय हे ते. तिथं तिकटीनं चालू आहे. हालेलुया. प्रेषितांची मंडळी 120 लोक होते, अस्वस्थ भयभीत होते, परंतु परमेश्वराचं अभिवचन आशेनं त्यांनी धरलं होतं आणि परमेश्वरानं त्यांची निराशा केली नाही, आशा प्रज्वलित केली. देवानं पवित्र आत्मा पाठवला, सामर्थ्य आलं, अग्नीच्या जिभा आल्या, अन्य भाषेत बोलू लागले, परमेश्वराचं मत्कृत्य गाऊ लागले, ते एक झाले. हॅलो, प्रेज द लॉर्ड. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण, संगत, भाकर मोडणं आणि प्रार्थना यामध्ये तत्पर राहू लागले. पवित्र आत्म्यानं जेव्हा भरले तेव्हा त्यांना शिक्षणाचं महत्व, सत्संगाचं महत्व, संगतीचं, भाकर मोडण्याचं, प्रार्थना करण्याचं समजलं. आज बरेच कुटुंब, काही कुटुंबातली लेकरं चर्चला न येण्याचं कारण काय आहे की त्यांना देवाचं सामर्थ्य अजून अनुभवलेलं नाही, पवित्र आत्म्याची उपस्थिती त्यांच्या जीवनामध्ये नाही, ते वैयक्तिक वचन वाचत नाहीत, ते वैयक्तिक गुडघ्यावर येत नाहीत, ते मंडळीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाहीत, म्हणून त्यांनी अजून शारीरिक किंवा दैहिक आहेत तो स्पर्श, तो अभिषेक आज त्यांच्यामध्ये नाही. पण आज तुम्ही धन्य आहात की परमेश्वरासाठी तुम्ही धावत पळत येता, उपासना करता, अर्पण देता, परमेश्वराकडे रडून प्रार्थना करता, पुष्कळ साक्ष देता, कारण तुम्ही परमेश्वराला अनुभवलेला आहे. दाविदासारखं. म्हणून दाविद राजा म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. पुढे काय म्हटलंय? जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी परमेश्वरावरचा अनुभव घेतलेले लोक आहेत, कारण आपण परमेश्वर मागील वर्षात, दिवसात तुम्ही भाव ठेवला, आजारी असताना प्रार्थना केली, येशूने ऐकून आरोग्य दिलं. तुम्ही पापामध्ये असताना, पतन पावले असताना क्षमा मागितली आणि येशूने तुम्हाला तारण दिलं. तुमच्या घरावर आलेलं संकट होतं, आजार मरणामुळे, कदाचित तुम्ही देवाकडे शरण गेला आणि प्रार्थना करून येशूला क्षमा मागितला, येशूने तुमच्या परिवाराला मरणातून वाचवलंय. प्रेज द लॉर्ड. हा अनुभव आमच्यामध्ये. उद्योगाची साधनं नव्हती, व्यवसाय, नोकरी काय करावं माहित नव्हतं, परंतु प्रार्थना केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला उद्योग, व्यवसाय, नोकरी दिलेले आहे. हा अनुभव आहे तुमच्याकडं. एखाद्या छोट्याशा घरात राहत होता, पाणी गळत होतं पावसाळ्यामध्ये, बिछाना ओला झाला असेल, भिजला असेल, लेकरांची पुस्तकं भेजली असेल, तुम्ही अश्रू गाळला, परमेश्वराचं मागितलं की प्रभू मला स्वतःचं चांगलं घर दे, आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या अश्रू, तुमच्या लेकरांची अवस्था, तुमच्या घराची अवस्था पाहिली आणि प्रभू येशू ख्रिस्तानं प्रार्थना ऐकून एक स्वतःचं घर दिलेलं आहे. हा अनुभव आहे तुमच्यामध्ये आणि हा अनुभव आम्ही विसरू नये. ज्यानं अनुभव दिला त्याला विसरू नका, ज्या मंडळीनं प्रार्थना केल्या त्या मंडळीला विसरू नका. जो अनुभव एक विश्वास म्हणून, आशा म्हणून तुमच्यामध्ये आहे तो कमी होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. शरीर आहे तो पण आजार पण येणारच हो, कधी इकडं दुखल, कधी इकडं दुखल, कुठेही दुखू दे. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्यानं माझं सगळं दुःख आणि दुखणं वधस्तंभावर घेतलेलं आहे तो माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही तुमचं घर आणि तुमचं हे शारीरिक घर त्याला दिलं आहे काय? का प्रभू येशू फक्त माझ्या एकाच कप्प्यात राहा, बाकीचं काय वाकून बघू नका, माझं काय काय चाललंय ते. प्रेज द लॉर्ड. रविवारचाच तुला कप्पा उघडतो, तेवढाच बाहेर ये आणि तू आणि मी चर्चला जाऊ. नंतर ख्रिस्त 6 दिवस त्या दिवाळीत बंद. म्हणून चेहऱ्यावर तेज नसतं, म्हणून भीती वाटते, म्हणून भविष्याची चिंता वाटते, कारण आमचा ख्रिस्त आमच्या 10 बाय 10च्या एकाच खोलीत आहे, बाकी बेडरूम मध्ये ख्रिस्त नाही, किचन मध्ये नाही, कुठंतरी बाहेर बाल्कनी तेवढा उभा आहे. प्रेज द लॉर्ड. अख्ख्या घरात येशू घ्या. प्रेज द लॉर्ड. अख्ख्या शरीरामध्ये ख्रिस्त घ्या, समर्पण करा. रोज म्हणा माझं शरीर येशूचं मंदिर आहे, माझं घर देवाचं घर आहे, शैतानाचं, आजाराचं काही चालणार नाही. ही कबुली करा. नाहीतर ये की ये, कुठं निघाली होतीस, ये की ये, नाही बाई तुझी सून लय नाही ती घरात, ये हेला पी घरात घे, तेला पी घरात घे आणि आपलं चालतंय.
आणि पाळक साहेब आल्यावर, अरे र पाळक साहेब मी जरा बाजारला जाणार होतो. काय करणार बिचारा? चाड्या करणाऱ्या, लबाड्या करणाऱ्या, लावालाव्या करणाऱ्या लोकांना आपण घरात घेतो, तास तासभर सगळा इतिहास, पहिला इतिहास, दुसरा इतिहास आम्ही सांगतो, आणि ती विदाऊट काडीची आग लावून जाते. आणि ती आग आजपर्यंत विझलेलीच नाही हो. विझल तर कशी? सावध राहा. अरे असे लोक आसपास जात असतात, खिडकीतनं बघून तिला बोलवू नका, ती दुपारची तशीच फिरत असते. कुणाचा दार उघडा आहे, कुणाच्या घरात घुसू? घुसबाई घुसली, सगळे पोखरून गेली. सावध राहा चुकीच्या मित्रांपासून, चुकीच्या लोकांपासून. त्यापेक्षा एखादी विश्वासणारी बहीण, प्रार्थना करणारे लोक आलेत, त्यांच्यासाठी सताड दार उघडा. प्राइज द लॉर्ड. आणि मग दार बंद करा, त्यांना आत घ्या प्रार्थना करणाऱ्यांना, आणि तुमचा परिवार त्यांच्यासोबत सत्संग करा. प्राइज द लॉर्ड. दारे बंद असताना 12 लोक अस्वस्थ झाले होते, भयभीत झाले होते. 5 भाकरी 2 मासे देणारा गेला, पाण्याचा द्राक्षारस करणारा म्हणा गेला, गेला. आजार घालवणारा गेला, कुष्ठ शुद्ध करणारा, मला 12 टोपल्या देणारा. हे 12 का 11? 11. एक गेलाच की दोरखंड घालून, 11 असतील तिथं, बरोबर आहे. अस्वस्थ भयभीत होते, गेला. आपला प्रभू येशू गेला. कुणीतरी निरोप आला, मला दिसला, दिसला ग बाई, मला दिसला, येशू मला दिसला. मी म्हणतोय प्राइज द लॉर्ड. पहिला बाईलाच दिसला. हालेलुया. काही लोक म्हणतात मला साप दिसतोय, मग दुसरं म्हणतात आज शनिवार आहे म्हणून दिसला. होय, शनिवारचा साप बाहेर येतो, कारण शनिवारी शब्दात दिन असतो. प्राइज द लॉर्ड. हालेलुया. तो दिसत नसतो, तो दिसल तिकडे पळत असतो. प्राइज द लॉर्ड. हालेलुया. पळा, चुकीच्या लोकांपासून पळा, दुष्टांपासून पळा, वाईटांपासून पळा. इतकं पळा की हित येऊन पोचलं पाहिजे, किंवा येशूच्या चरणाजवळ आलं पाहिजे. प्राइज द लॉर्ड. सगळे पोचलेत आणि एकत्र आलेत. 12च्या 11च्या 11 ते असतील, 12 शिष्य असतील, आलेत. दारे खिडक्या बंद असताना आला. ज्यांना वाटलं गेला, तो आला. आला आणि म्हणाला, येशू मुलांनो तुम्हास शांती असो. फुंकर घातला येशू ख्रिस्तानं आणि म्हणाला पवित्र आत्मा घ्या. तेव्हा त्यांना तो पवित्र आत्मा मिळाला, सामर्थ्य मिळालं. आणि प्रियानो, परमेश्वराने त्यांच्याद्वारे मंडळी उभा केली. आज माझ्या तरुण तरुणी माता पितानो, या दिवसामध्ये ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन शिक्षणात, संगतीत, भाकर बोलण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर असायला पाहिजे. जेव्हा आम्ही तत्पर होतो तेव्हा दुसरी गोष्ट आमच्या जीवनात काय घडतं, त्यांना परमेश्वराचं भय प्राप्त झालं. आज माझ्या बहिणी भावानो, तुम्ही बोलताना वागताना इथून बाहेर गेल्या, देवाचं भय आहे काय? त्याला काय होतंय खाल्लं तर, त्याला काय होतंय पिलं तर. इथं कुठं पास्टर आल्यात बघायला. पास्टरांचं भय बाळगू नका, पास्टरांचा आदर करा, देवाचं भय बाळगा. प्रेज द लॉर्ड. देवाचं भय बाळगा. अहो, परवाच्या बातमीमध्ये आलंय, तिथला प्रसाद पण खाऊ नका, विष आहे ते. आता त्यांना समजायला लागलंय. प्रेज द लॉर्ड. आम्ही अगोदरच बायबल 2000 वर्षापूर्वी सांगितलंय. प्रेज द लॉर्ड. मूर्तीला अर्पिलेलं पदार्थ खाऊ नका, गुदमरून मेलेलं प्राणी खाऊ नका, रक्त टाळा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जारकर्मापासून म्हणजे बेबिचारापासून दूर राहा. पवित्र शास्त्रामध्ये अगोदरच लिहून ठेवलंय. आता ह्यांना हळूहळू एक एक पान यांच्यासाठी उघडायला लागले. प्राइज द लॉर्ड. परमेश्वराचं शास्त्र सद्बोध करतं, दोष दाखवतं, यासाठी आमच्या सुधारणूक व्हावी, नीतीचं शिक्षण व्हावं. म्हणून परमेश्वराच्या प्रेषितांनी हे लिहून ठेवलेलं आहे की मंडळीनं कसं वागलं पाहिजे. 4 गोष्टीपासून अलिप्त राहायला पाहिजे. 1, रक्त, गुदमरून मेलेले प्राणी,
मूर्तिपूजा आणि व्यभिचार म्हणजे जारकर्मापासून दूर राहा. मंडळीमध्ये चांगलं शिक्षण मिळतं हो. आम्ही एकमेकाशी युद्ध करण्याचं नाही, बॉम्ब तयार करण्याचं नाही. आपण शांतीचे लोक आहोत. येशू ख्रिस्ताने सांगितलं सर्वांबरोबर शांतीनं राहा, सर्वांवर प्रीती करा. हे येशूचं शिक्षण मंडळीत मिळतं. प्रेज द लॉर्ड. आता यांना देवाचं भय प्राप्त झालं आणि मग काय झालं? आणि इकडे लक्ष द्या, प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत चिन्हे घडू लागली. प्रेज द लॉर्ड. मंडळी हो, माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो, फक्त पास्टरांच्या हातूनच प्रार्थना केल्यावर अद्भुत चिन्ह चमत्कार घडतात असं नाही. आज परमेश्वर मंडळीला, आज हा संदेश ऐकणारा तुम्हा प्रत्येकाला परमेश्वर तुम्हाला अधिकार, आशीर्वाद दिलेला आहे. येशू म्हणतो, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यास तोडवण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला सर्व शत्रूच्या सैतानावर, शत्रू सैतानाच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. येशू ख्रिस्ताने अधिकार कुणाला दिलाय? मंडळीला. आज तुम्ही माझ्या बहीण भावानो हे मागा येशूला. जो अधिकार तू दिलेला आहेस, इकडे लक्ष द्या, तो अधिकार येशू मला वापरू दे. मी वापरतोय की बायकोवर? असा अधिकार हलत नाही. बायको मला विचारल्याशिवाय इकडे जात नाही, बाहेरला पण जात नाही. ठेव तुझा अधिकार गुंडळून. माझा नवरा मला विचारल्याशिवाय असा उभा राहिला का नाही, कापतोयस. नवऱ्यांना थरथर कापू नका. ते काय भूत आहे वे थरथर कापायला? त्याच्याकडे भूत म्हणून बघू नका. एकदा लागलं पाठीशी का नाही ते भूत होऊन जर एखादा नवरा लागला ना जिवंतपणी पण भूत होतंय बरं काय. तुम्ही लय हसू नका. साती त्या बाईत किती होत्या? येशूनच काढल्या. मगदल्या मर्यातून कुणी काढल्या? त्यांच्यात पण आहेत, यांच्यात नव्हे. लय खेळ खेळायला लागला का नाही, एकमेकांना घाबरवायचा, थरथर कापायचा नाही. प्रेज द लॉर्ड. चांगलं सांगतोय, खूप छान, थँक्यू. प्रेज द लॉर्ड. आहेत का गेलेत? आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकानं आपापले आहेत का बघा, का गेलेत? पाणी सुटलं नाही ना अजून. लक्षच ठेवून राहायचं. हिथं डोळे असे वटरायचे असं का? ते म्हणतोय मी. असंच करायचं. 5-5 मिनिटाला बघायचं. काय श्रीनाथ, बरं आहे का नाही सगळ्यांनी? तुम्ही पण 5-5 मिनिटाला असं जरा बघायचं. आणि जास्त म्हटले नाही, तू असा केला नाही, मला जायलाच पाहिजे. काय काय ऍक्शन किंग असतात. बायकोला म्हणतात जाऊन येतो की, मग काय करायचं? असं करायचं ऍक्शन. जेवायला मिळणार नाही. आणि किल्ल्यात तुम्ही घेऊन येत जावा, घराला कुलूप घालून. आता मी तर म्हणतो स्वयंपाकाच्या पण ह्याला का नाही कुलूप घालून यायचं. प्राइज द लॉर्ड. बरोबर आहे ना? शुगरवाल्यांना देत जावा. प्रेज द लॉर्ड. किंवा इकडे घेऊन येत जावा. प्रेज द लॉर्ड. अरे इथं जीवन आहे, बाहेर फक्त जेवणच आहे. किती जेवायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंडळीला भय प्राप्त झालं. त्यांच्या हातून अद्भुत चिन्ह चमत्कार होणार. तुमच्या हातून कधी होणार? होणार व पास्टर, होणार. येणार, प्रभू येणार तेव्हा होणार. काय? चालू करा. येशू मला तो अधिकार दिलेला आहे साप विंचू यास तोडवण्याचा. प्रभू, जे लोक माझ्यावर साप आणि विंचू सारखे उठलेले आहेत त्यांना येशू तुझ्या नावात मी रद्द करतो त्यांचं विष, वाईट गोष्ट. म्हणा येशूच्या नावात. तुम्ही कुणाविरुद्ध तोंड सोडू नका. तुम्ही कुणाबरोबर वाद करू नका. तुम्ही कुणाला शिव्या देऊ नका. तुम्ही कुणाला धक्का आणि धोका देऊ नका. विश्वासना बहीण भावानो, येशूने तुम्हाला अधिकार दिले साप आणि विंचू यास तोडवण्याचा. एवढंच नाही, येशू मार्क 16:16 मध्ये म्हणतो, विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील. घरातली भूत पहिली काढा, बाहेरची नंतर काढूया. प्रेज द लॉर्ड. भूत म्हणजे भूत नसतंय, पण ते चर्चला नाही म्हणताय ना, ते भूतच आहे. हालेलुया. बायबल वाचायला नाही म्हणताय, ते गबस ग मी वाचणार नाही, ते एक भूतच आहे. हालेलुया. त्याला बायबल वाचायलाच लावायचं, त्याला प्रार्थनेला गुडघ्यावर यायलाच लावायचं. येताय ना साहेब तुम्ही? कुठं आहे तुमचं सगळं? अख्खी फॅमिली गायब. अरे रे 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 रे.
हितून हितून सांगलीहून हित चांगली होऊन आली, आता कुठं आहे? यायला पाहिजे दादा. देवानं दिलेलं धन घरात ठेवू नका. सद्गुणी स्त्री कुणाला प्राप्त होते? तिचं मोल आमचे मोती घरामध्ये. संतती परमेश्वर दिलेलं आमचं धन घरामध्ये पाणी भरतंय. हे मोती आणि धन जर घरात ठेवलं तर हित काय रिकाम्याच होणार खुर्च्या. हालेलुया. पटलं तर घ्या. हालेलुया. आज मला एका बहिणीचा फोन आला, सिस्टरना आमच्यानी, मला एक काम निघलंय, तरी सुद्धा पालक साहेबांना सांगा आम्ही येणारच. आणि ती बहीण आज इथं आली. प्राइज द लॉर्ड. अजून एक बहीण आहे, मग संध्या सिस्टर म्हटल्याच ते पण आल्याच. अजून एक बहीण आहे, तिनं फोन केला, पालक साहेब माझं महत्वाचं काम निघलंय, पण कितीही वेळ होऊ दे मी चर्चला येणारच. आज तिला मी पाहताना मला बहीण नलवडे सिस्टर बद्दल आनंद वाटला. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, तुमच्या लेकरांना तुम्ही धार्मिकतेचं शिक्षण द्या. म्हणून काय कधी पण या, कधी पण या म्हणल्यात पास्टर, काय खाली घ्यायला या? हालेलुया. प्राइज द लॉर्ड. काही लोक खाली घ्यायला येतात. ही पण एक सेवा आहे पास्टर. ही सेवा माझी वाया जाणार नाही. अख्खं कुटुंब मी घेऊन जातो. ही सेवा तू देवाची नाही बायकोची करतोयस बाबा. किती दिवस? सेवा बायकोची करायचं असेल तर घरात तिला मदत कर. घरात मदत करा. आई वडिलांना, बायकांना मदत करा घरामध्ये स्वच्छतेच्या कामी. आता पुढचं जास्त बोलत नाही. हालेलुया. प्रियानो, ही मंडळी पहा, परमेश्वराचा भय प्राप्त झाली, त्यांच्या हातून अद्भुत चिन्ह चमत्कार घडू लागले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते सर्व विश्वास ठेवणारे एकत्र होते आणि त्यांचं सर्व सामायिक होते. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. जेव्हा मी परमेश्वराच्या ख्रिस्ती धार्मिक जीवन, मंडळीचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा टप्प्याटप्प्याने आमच्या जीवनात काय होतं? पहिलं आम्ही शिक्षण संगत भाकर म्हणून प्रार्थना करण्यात आम्ही तत्पर होतो. आणि जेव्हा ह्या गोष्टीत आम्ही भाग घेऊ लागतो, त्यानंतर आम्हाला परमेश्वराचं भय, त्यानंतर तुमच्या लेकरांना देवाचं भय निर्माण होतं. शपात मोडणं योग्य नाही, त्यांना भीती वाटू लागते. मग देवाचं अर्पण देवाला नाही दिलं तर हे एक भय आहे. भय म्हणजे भीती नव्हे, इथं भय म्हणजे एक आदरयुक्त भय. अरे मला परमेश्वराच्या सभास्थानी गेलं पाहिजे. अरे मला अर्पण देवाला दान अर्पण दशावून दिला पाहिजे. अरे मला जाऊन एकमेकांसाठी प्रार्थना केली. हे भय आहे. तुम्हाला परमेश्वराची भीती नाही, भय आहे. हे भय जीवनाकडे नेतं. प्राइज द लॉर्ड. परमेश्वराचं भय जीवनाचा प्रारंभ आहे. मंडळीला देवाचं भय सुरू झालं आणि मग मंडळीच्या हातून चिन्ह चमत्कार होऊ लागलेत. आणि त्याच्यानंतर ते लोक एक दिलानं, एक जीवाने एकत्र राहिले. आज काही मंडळांमध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत? प्रत्येक जण येतो, आपापल्या खुर्ची बसतो, चार गाणी म्हणतो, ऐकतो, निघून जातो. ही मंडळीची ऐक्यता नव्हे. मंडळीमध्ये एक दिलानं, एक जीवाने मंडळी चालली पाहिजे. घर म्हणजे घरामध्ये पती पत्नी, आई वडील, सासू सासरे एक दिलाने, एक जीवाने चालले पाहिजे. ते घर आहे. जर तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्यांचा ऐकत नाही, आदर करत नाही, फक्त नवरा बायकोचं ऐकतो, बायको नवऱ्याचं ऐकते आणि दोघं मिळून आई वडिलांचं ऐकत नाही, त्या घरामध्ये ऐक्य नाहीये. आणि त्या घराचं प्रार्थना देखील देव ऐकणार नाही. प्राइज द लॉर्ड. विश्वासार्ह बहीण भावानो, तुम्ही मंडळीचे सत्संग करणारे, प्रार्थना संगत भक्ती करणारे लोक आहात, तर ज्या घरामध्ये तुम्ही राहता ते घर परमेश्वरानं तुम्हाला एक कुटुंबाचं दिलेलं आहे आणि त्या कुटुंबाचा प्रमुख येशू ख्रिस्त आहे. ज्या घरामध्ये आदर होतो एकमेकांचा, स्त्री आपल्या नवऱ्याचा आदर करते, नवरा आपल्या पत्नीची वर प्रीती करतो, मुलं आई वडिलांचा आदर करतात, त्यांची काळजी घेतात. आदर बी करा आणि आधार बी द्या. नुसता आदर काय हो पप्पा जेवला नाही, जाऊ जाऊ जेव्हा जाऊ, ए वाडग नाही, चला पप्पा आपण जेवू, चल आई आपण बसून घासभर खाऊ. बरोबर आहे ना? फार महत्वाचं आहे होय. मी वेडा नाही, मी तुम्हाला प्रत्येक रविवारी या गोष्टी सांगतो. देव शाणा आहे, तो तुमच्या कुटुंबाला स्थिर आणि स्थापन करण्यासाठी सांगत आहे. फार महत्वाच्या गोष्टी आहेत. मंडळी एक झाली आणि पुढे तर म्हटलंय सर्व काही त्यांचं सामायिक होतं. ती आपापली जमीन मालमत्ता विकून जसं जशी प्रत्येकाला गरज लागत असे तस तसे सर्वांना वाटून देत असत.
मंडळी कशी झाली बघा, त्यांच्यात एकमेकाला मदत करणारी मंडळी झाली. हॅलो, आम्ही जेव्हा सुवार्थ कार्याला गेलो होतो ब्रदर प्रसन्न, आम्ही मुंबईमध्ये एका ठिकाणी आम्ही आल्यानंतर एका मनुष्यानं आम्हाला घरी नेलं. पाहिजे तसलं जेवण, वेगवेगळे डिश दिले. फिश होते, मटण होतं, सगळं काय होतं, खाऊ घातलं. आणि एकच सांगितलं, इथं आलो होतं विसरून जा. सगळं कुटुंबानं आम्हाला मदत केली. जाताना गिफ्ट्स दिल्या, सगळ्या गेल्या. ते म्हणाले, तुम्ही एवढ्या लांबून येऊन प्रभूची सेवा केला, आम्हाला तुमची सेवा करू द्या. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, मी असे लोक पाहिलेले आहेत, सेवकांची, मंडळीची सेवा करणारे लोक पाहिलेले आहेत. माझ्या प्रियानो, जितकं तुम्ही प्रार्थना कराल, जितकं सहाय्य मागाल, देव तुमच्यासाठी तुम्हाला मदत करणारे, मंडळीला मदत करणारे लोक उभा करतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या लेकरांसाठी देव उभा करतो. माझ्या प्रियानो, हे सगळे मंडळीत लोक काय करू लागले, एकमेकाला मदत करणारी अशी मंडळी बनवू लागले. आता त्याच्या पुढे काय करू लागली, 46 वर्ष ते प्रति दिवशी एक चित्ताने मंदिरात जात असत, घरी भाकर मोडीत आणि देवाची स्तुती करत, हर्षाने व सालस मनाने अन्न खात असत. कुरकुर नव्हती. हॅलो, त्याला जास्त वाढायचं, ह्याला कमी वाढायचं, किंवा आपल्याला जास्त ठेवायचं. सर्व घरामध्ये सामायिक व्यवस्थित व्हायला पाहिजे. अन्न असू दे, कपडे लता असू दे, कुठल्याही गोष्टी आपल्या घरामध्ये एकमेकांबरोबर, सुनामध्ये, बहिणीमध्ये, भावाभावामध्ये, लेकरांमध्ये कधीही माझ्या प्रियानो भेदभाव करू नका. मुलगी आणि मुलग्यामध्ये पण भेदभाव करू नका. काळजीपूर्वक ऐका. ही मंडळीमध्ये कसं आहे, ते घरी प्रार्थना पण करू लागले, भाकर मोडू लागले आणि हर्षानं आणि सालस मनानं अन्न खाऊ लागले. प्रेज द लॉर्ड. मंडळी हो, जेव्हा तुम्ही घरी एकत्र जमता, तुम्ही प्रार्थनेला एकत्र जमा. एखाद्यानं स्तोत्र वाचा, एखाद्यानं गीत गा, दुसऱ्यानं प्रार्थना करा, आणि कुणीतरी वडिलांनी संदेश द्या. सर्व काही तुमच्या परिवारामध्ये भक्तिमय वातावरण असू द्या. प्रत्येक दिवशी तुमची कौटुंबिक प्रार्थना झाली पाहिजे. पुष्कळदा लोक टीव्ही बघायला एकत्र येतात, सिनेमाला जायला एकत्र येतात, वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाला जातात, परंतु परमेश्वराच्या घरामध्ये, आपल्या परिवारात आम्ही हर्षानं आणि सालस मनानं जी भाजी भाकरी असेल ते खाल्लं पाहिजे. जे वचन आम्हाला देवान दिले ते घेतलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. याचे परिणाम, आशीर्वाद काय आहेत ते मी तुम्हाला सांगेनच. पुढे काय झालं, त्याचा परिणाम काय झाला, वाचा 47 वचन. आणि या मंडळीच्या या अशा एकत्र येण्यामुळं, भक्तिमय जीवनामुळं, मदतीच्या जीवनामुळं, शिक्षण संगत, भाकर मोडण्यात, प्रार्थना कर मंडळी हे तत्पर राहू लागली, एकमेकांना मदत करू लागली. हे त्याचे पडसाद कुठं गेले बघा, ही साक्ष कुठं गेली. सर्व त्या ठिकाणचे लोक, आसपासचे लोक, गावातले लोक, शेजारचे लोक या मंडळीला, प्रेषितांच्या मंडळीबद्दल प्रसन्न झाले. प्रेज द लॉर्ड. प्रिय मंडळी हो, आज मंडळीत येणारे, भक्ती प्रार्थना करणारे लोक हो, आज परमेश्वर तुम्हाला प्रसन्न आहेच, परंतु लोक तुमच्या बाबत प्रसन्न असायला पाहिजेत. बायबल सांगतं, येशू ख्रिस्त देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत ज्ञानानं आणि शरीरानं वाढत गेला. होय, काही लोकांनी येशूला विरोध केला, काही लोकांनी त्याला दोष दिला, काही लोकांनी दगडमार केली, काही भावांनी पण त्याच्या जोपर्यंत सत्य समजत नाही त्याला त्यांनी विश्वास ठेवला नाही. माझ्या विश्वासाला बहीण भावानो, तुमचं धार्मिकतेचं, विश्वासाचं, भक्तीचं जीवन काही घरातील, काही समाजातील, काही नातेवाईक, काही लोकांना आवडणार नाही, असू द्या, पण त्यांना सांगा, मी धर्म नाही, मी ख्रिस्ताची धार्मिकता स्वीकारलेली आहे. मी देवाला, येशू ख्रिस्ताला जिवंत देव म्हणून विश्वास ठेवते, कारण त्याने माझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि आज मला उत्तर मिळालेलं आहे. त्यानं मला मरणातून, नाशातून वाचवलेलं आहे. सांगा त्यांना, त्यांना उलट उत्तर तुम्ही देऊ नका. हॅलो, आज जगामध्ये अनेक मित्र, नातेवाईक आमची निंदा करण्यास बसलेले आहेत. पुष्कळदा मला लोक काही म्हणतात, काही गोष्टी, पण मी त्यांना समजावून सांगतो आणि ते ऐकतात. परवा मी प्रार्थना केली की प्रभू येशू, आज मला काही लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी सहाय्य कर. आणि सगळ्या गोष्टी आटपून माझ्याकडे जे काही बरेच दिवस खाली अडचण म्हणून ते लोखंड पडलेलं होतं, काही डबे होते आणि काही तिकडं
बरेच भंगार पडलं होतं, ते मी एकत्र केलं आणि म्हटलं की त्या मनुष्याला तू घेऊन जा. नाही नाही साहेब म्हटलं, मी घेऊन जातो, पण तुम्हाला याचा मोबदला देईन. काय असेल ते असेल म्हटलं, तू घे, नाहीतर त्यावेळेला येताना गिफ्ट घेऊन ये. नाही नाही तुम्ही या म्हटले, तुमच्या समोर वजन करू. सगळं भंगार तिकडं दिलं. मी म्हणालो, बाबा हे भंगार नाही, याला कन्नडमध्ये सोनं म्हटलं जातं. प्रेज द लॉर्ड. मी तुला सोनं दिलंय. ते म्हटलं होय साहेब. आणि त्यानं सगळं वजन केलं आणि मला काही अमाऊंट दिला. त्यानंतर मला बघून आणि 2 माणसं तिथं जमलेत, 4-5 जण झालेत. आज डॉक्टर साहेब तुम्ही इथं कसं काय, ब्रदर इथं कसं काय, वगैरे वगैरे. आणि मग अचानक सुरुवात झाली आणि 1 तासभर येशू ख्रिस्ताची मी सुवार्ता तिथं सांगितली. ते म्हणाले, आज आम्हाला समजलं, नाहीतर तुमच्याबद्दल, येशूबद्दल आणि ख्रिस्ती धर्माबद्दल आम्हाला गैरसमज होते. आज आम्हाला हे समजलं की येशू देवाचा पुत्र आहे. आज आम्हाला समजलं तुमच्या घरात येशूची मारियाची मूर्ती नाही, तर तुम्ही देव आत्मा आहे म्हणून त्याची उपासना करता आत्म्यानं. माझ्या प्रियानो, जोपर्यंत तुम्ही तुमची निंदा करणारे, तुम्हा विरुद्ध गैरसमज पसरवणारे लोकांना प्रार्थनापूर्वक नम्रपणे कधी तर संवादानं समजावून सांगाल येशूविषयी, तेव्हा त्यांना येशू समजेल की येशू फक्त खालच्या लोकांचा आणि वरच्या लोकांचा देव नाही. येशू जगातील सर्वांचा आहे, मानवजातीचा तो प्रभू आहे. तो पाप्यांना तारावायस आलेला आहे, तो हरवण्यास शोधावायस आलेला आहे. तो प्रार्थना ऐकून उत्तर देतो, तो आमचे अश्रू बघवून आम्हाला सहाय्य करतो, तो आमचं तारण करतो. प्रियानो, ही सांगण्याची वेळ आहे. आणि म्हणून ही मंडळी प्रियानो सुवार्ता करणारी, साक्ष देणारी मंडळी. आणि यामुळं यांच्या सगळ्या गोष्टी पाहून यांचं धार्मिकतेचं जीवन, यांचं प्रार्थनेचं जीवन, भक्तीचं जीवन, मदत करण्याचं जीवन, यांचं एकत्र येण्याचं जीवन, हे सगळ्या लोकांनी पाहिलं. हे सालसपणाने, हर्षाने, आनंदाने राहत आहेत. यांच्या कुटुंबातून आवाज मोठा बाहेर येत नाही भक्तीशिवाय, प्रार्थनेशिवाय. हे वादविवाद करत नाहीत. हे न चुकता परमेश्वराची पवित्र स्थानी जातात. हे मदत करतात गरिबांना, अनाथ पोरक्या, विधवांना. हेच पवित्र येशूने शिकवलेलं आम्हाला. आणि प्रियानो, ह्या जेव्हा गोष्टी तुमच्यानी माझ्यातून या जगाला समजेल, तेव्हा प्रियानो हे जग प्रसन्न होईल तुम्हाला आणि मला. कारण बायबल सांगतो, येशू हेच म्हणाला, तुमचा उजेड लोकांपुढे असा पडो की त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून स्वर्गातल्या देवाचं गौरव व्हायला पाहिजे. तुमचा उजेड, तुमच्यामध्ये असणारा येशू ख्रिस्त हा जो प्रकाश म्हणून तुम्हाला लाभलेला आहे आणि तुमच्यातला अंधार निघून गेलेला आहे, तो प्रकाश ख्रिस्ताचा तुम्ही त्या लोकांना दाखवा. जे आरोग्य तुम्हाला मिळालेलं आहे, ते आरोग्य इतर आजारी असणाऱ्या लोकांना सेवा, मदत करण्यानं, प्रार्थना करण्यानं तुम्ही तुमचं आरोग्य, आयुष्य त्यांना दाखवा. जे पडलेले आहेत, गरीब आहेत, अनाथ पोरके, विधवा, त्यांना मदत करण्यानं तुमची धार्मिकता दाखवा. जरी कोणी निंदा, छळ केला, वैरी, तर त्यांच्यापासून बाबा मला क्षमा कर, तुमच्या क्षमेचं, प्रीतीचं अंतकरण त्यांना दाखवा. ते कबूल करतील. खरंच ही ख्रिस्ताची लेकरं आहेत. या लोकांची, प्रेषितांची मंडळी, त्या लोकांनी चाचपली, पाहिली, अनुभवली. आणि बायबल सांगतो, सर्व लोक त्यास प्रसन्न असत. आणि मग काय झालं? आणि मग काळजीपूर्वक ऐका, प्रभू येशू ख्रिस्त तारण प्राप्त होत असलेल्या, मंडळीच्या बाहेर असलेल्या, मंडळीच्या चर्चच्या बाहेर जे दुःखी आहेत, आजारी आहेत, भयग्रस्त, भयभीत आहेत, अनेक व्यथा, व्याधी, व्यसन, पापामध्ये मरत आहेत, अशा लोकांचं जिथं चांगलं आहे तिथं लोक येणार हो. जिथं प्रीती आहे तिथं लोक येणार हो. जिथं प्राप्त होतं तिथं लोक येणार हो. जिथं उत्तर मिळतं तिथं लोक येणार हो. जिथं मदत होते लोक येणार हो. माझ्या प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा संस्थापक आहे. म्हणून त्याने म्हटलेलं आहे पेत्राला, मी या खडकावर आपली मंडळी रचेन आणि अधोलोकाच्या द्वाराचं त्यापुढे काही चालणार नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीची स्थापना केली आणि मंडळीला येशू ख्रिस्तानं सांगितलं, यरूशलेम सोडून जाऊ नका. पवित्र आत्मा मी तुम्हाला पाठवून देतो, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही यरूशलेमात, यहुदियात, शमरोनात,
पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षीदार व्हाल. हे वचन, हे अभिवचन मंडळीतील या लोकांनी स्वीकारलं, आशा धरली, विश्वास धरला आणि ते लोक त्या माडीवरल्या खोलीमध्ये विश्वासानं, आशेनं एकत्र जमले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. देव जे अभिवचन माझ्या बहिणीनं, माझ्या बंधू तुला दिलेलं आहे ना, मी तुला आरोग्य देईन, मी तुला आयुष्य देईन, मी तुझा उद्योग वाढवेन, मी तुझी लेकरं तुझ्या दृष्टीस पडतील. प्रियानो, तो परमेश्वर विश्वासाचा देव आहे. पण आम्ही विश्वास धरून, आम्ही आशा धरून, आम्ही त्याच्या मंडळीमध्ये एकत्र येणं महत्वाचं आहे. मंडळी 120 लोक एकत्र आलेत आणि पवित्र आत्मा उतरून आला. अग्नीच्या जिभा प्रत्येकावर उतरून आल्या, प्रत्येकावर एक एक असा बसल्या, कुणाला भेदभाव केला नाही. प्रियजनांनो, जो आशीर्वाद परमेश्वर पास्टरना दिलेला आहे, जो आशीर्वाद मंडळीतील काही बहीण भावांना दिलेला आहे, आरोग्य असेल, आयुष्य असेल किंवा भरभराटीचा उद्योग, तोच तुम्हा सगळ्यांना मिळणार आहे. तुम्हा प्रत्येकाची स्वतःची घरं होतील, तुम्हा प्रत्येकाची मुलं पदावर चांगल्या जातील, तुम्हा प्रत्येकाला परमेश्वर दीर्घायुष्य देईल, तुमच्या प्रत्येकावर परमेश्वराचं तेज असेल. तुम्ही प्रत्येक जण उपासना करणारे, प्रत्येक जण संदेश देणारे, प्रत्येक जण सुवार्ता सांगणारे बनाल. कारण माडीवर ते घडलं, अग्नीच्या जीवा आल्या, प्रत्येकावर बसल्याने त्यांनी काय केली, परमेश्वराची स्तुती करू लागले, आराधना करू लागले आणि पुढे म्हटलेलं आहे ते परमेश्वराची महत्कृत्य वर्णू लागले. काय तुम्ही चर्चमध्ये आल्या किंवा तुमच्या कौटुंबिक प्रार्थनामध्ये येशू ख्रिस्ताने तुमच्यावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या लेकरावर जो उपकार केलेला आहे, जो अनुग्रह केलेला आहे, त्याबद्दल कधी तर तुम्ही अश्रू गाऊन देवाला धन्यवादाची प्रार्थना, भक्ती करत असता काय, तर तो अभिषेक टिकून राहणार आहे. हॅलो मंडळी, हा अभिषेक उतरून आला आणि त्यानंतर त्या 120 मध्ये जो पेत्र होता, घाबरलेला, देवापासून दूर पळणारा, प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलेला पेत्र देखील बायबल सांगतो तो माडीवरून खाली उतरून आला आणि त्यानं एक मोठं भाषण दिलं. तो म्हणतो, तुम्ही सगळे म्हणत आहात ना ही मंडळी काय झालेले आहे, दारूनं, द्राक्षरसानं मस्त झालेले आहे. तो म्हणतो, ऐका हो ऐका, ही मंडळी दारूनं व्यस्त झालेली नाही, मस्त झालेली नाही द्राक्षरसानं. हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. तर हा संदेश देवानं पवित्र आत्मा मंडळी पाठवलेला आहे. प्राइज द लॉर्ड. धैर्य कुठून आलं पेत्राला? पवित्र आत्मा मिळाला आणि त्यानं हे भाषण ठोकलं आणि तो म्हणतो, देव म्हणतो येईल संदेशाच्या संदेशाप्रमाणे शेवटल्या दिवसात मी मनुष्य मात्रावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करेन, तेव्हा तुमचे पुत्र आणि कन्या संदेश देतील, तरुणास दृष्टांत होतील, वृद्धास स्वप्न पडतील. मी आपल्या आत्म्याचा दास दासीवर पवित्र आत्मा वर्षाव करेन, तेव्हा तुमचे दास दासी देखील काय करतील, संदेश देतील. पेत्राला हे सामर्थ्य मिळालं, भाषण करू लागला, संदेश देऊ लागला. हॅलो, अहो मासे धरणारा, सासूच्या तापासाठी येशूला घराकडे आणणारा, आता काय करू लागला, संदेश देऊ लागला. आणि काय झालं, तो फक्त त्या मंडळीत मध्ये तसंच घडलं असं लिहिलेलं नाही. ती मंडळी खरंच, तुम्हाला पुढच्या अध्यायात समजेल की पेत्र आणि योहान प्रार्थनेच्या वेळेला कुठे निघाले होते, कामाला. प्रार्थनेच्या वेळेला मंदिरात निघाले होते. काळजीपूर काही मी थांबतोय. आणि ते प्रार्थनेच्या वेळेला प्रार्थनेला निघाले होते. पण प्रार्थनेच्या अगोदर, मंडळी येण्या अगोदर, मंडळीच्या बाहेर दरवाजात दोघे बसले होते. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे का नाही? का पेत्र आल्यावर आले, ए पेत्र थांब. बायबल सांगतं पेत्र आणि योहान प्रार्थनेच्या वेळेला प्रार्थनेला चालले होते, म्हणजे ते प्रार्थना गृहाकडे चालले होते. तेव्हा एक लंगडा भिकारी तिथं बसला होता. म्हणजे तो कुणाच्या अगोदर आला होता? कबूल. तो कशासाठी आला होता? मंडळीच्या अगोदर तो आला होता. प्राइज द लॉर्ड. आज उलट झालंय. आम्ही प्रार्थनेच्या वेळेच्या अगोदर जे नवीन लोक आहेत मी बघतो ना, ते अगोदर आत येतात. प्राइज द लॉर्ड. प्रार्थना करायला मी म्हणतो, मी यायच्या अगोदर देखील काही बहिणी आल्या होत्या, गुडघ्यावर येऊन प्रार्थना करत होत्या आज सकाळी, आणि त्या तिथं प्रार्थना करत होत्या. मी इथं बसून त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो. येशू, माझ्या बहिणी आज तुझ्याकडे जे मागत आहेत तू त्यांना देऊन तृप्त कर. ही माझी जबाबदारी आहे. लंगडा भिकारी मंडळीच्या अगोदर त्या दरवाजाजवळ प्रार्थनेच्या अगोदरच येऊन बसला होता.
आणि परमेश्वरला हे आवडलं, येशू ख्रिस्ताला हे आवडलं, पित्याला हे आवडलं. देवानं आत फक्त चमत्कार केला नाही, मंडईच्या बाहेर देखील येशूने चमत्कार केला. प्रेज द लॉर्ड. आज ज्या घरात तुम्ही राहतात, जे उद्योग तुम्ही करत आहात, जिथं तुमचे लेकरं शिक्षण घेत आहेत, जिथं तुम्ही दुःख्यात निराश, तिथं देखील येशू ख्रिस्त सेवकाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे तुमच्यासाठी कार्य करेल. पेत्रा, काहीतरी दे ना सोनं रूप. प्रियानो, येशू ख्रिस्तानं, देवानं या लंगड्या भिकाराची जे वेळेचं भान ओळखलं होतं, त्याची आशा आस्था ओळखली होती, त्याला आत येण्याची फक्त परवानगी नव्हती. खरं तर पैसे, सोनं ही त्याची गरज नव्हती. त्याची गरज काय होती? तो लंगडा होता. आज आपला प्रभू येशू ख्रिस्त मंडळीमध्ये तर आहेच, पण मंडळीच्या बाहेर आज जे आहेत, आज देव देव म्हणून इकडे तिकडे मागत आहेत, शोधत आहेत, धोका आणि धक्का मिळत आहे, त्यांच्यासाठी देखील आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मजकडे वळ म्हणजे मी तुझ्याकडे वळेन. अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज तो प्रभू येशू ख्रिस्त या जगाला म्हणत आहे, मी पाप्यांना तारावयास, हरवल्यास शोधावयास आलेलो आहे. मी सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आणि बहुतांच्या खंडणीस तो आपला जीव द्यावास आलेला आहे. प्रियजन हो, आज तुम्ही कुठं आहात? मंडळीमध्ये का मंडळीच्या बाहेर? आपला प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा मस्तक आणि मेंढपाळ आहे. आज आपण मेंढरा बनवून त्याच्या कळपात राहणं फार गरजेचं आहे. तो आम्हाला नावानिशी ओळखतो, तो आम्हाला पुढे घेऊन जातो, तो आम्हाला संत पाण्याजवळ नेतो, तो आमचा जीव ताजातवाना करतो. आज मंडळी हो, तुम्ही कुठं आहात? आज परमेश्वरानं मंडळीची रचना करून तुम्हाला आणि मला मंडळीमध्ये ख्रिस्ती धार्मिक जीवन जगण्यास, शिक्षण, संगत, भाकर मोडणं, प्रार्थना करण्यात तत्पर राहण्यासाठी पाचारण केलेलं आहे. काय तुम्ही शिक्षण घेत आहात काय? परमेश्वराच्या विश्वासणाऱ्याबरोबर संगत तुमची आहे काय? तुम्ही एकमेकाच्या सुखदुःखात भाग घेत आहात काय? तुम्ही प्रार्थना करण्यात कुटुंबातले सगळे लोक तत्पर आहेत काय? फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही असे सगळं कराल तेव्हा मंडळीमध्ये परमेश्वर पहिला तुम्हाला आशीर्वाद काय देतो तर परमेश्वराचं भय तुमच्या जीवनात निर्माण होतं. अरे मला शब्दातला गेलं पाहिजे, हे परमेश्वराचं आदरयुक्त भय आहे. अरे आज मला सकाळी उठल्यावर बायबल वाचलं पाहिजे, देव मला त्याच्याशी बोलेल. अरे मला गुडघ्यावर येऊन परमेश्वरावर भार टाकला पाहिजे, हे भय आहे. अरे मला भक्तीमध्ये भाग घेतला पाहिजे, मला कौटुंबिक प्रार्थना केली पाहिजे, माझ्या मुलांकडे मला लक्ष दिलं पाहिजे, माझ्या नवऱ्याचा मला आदर करायला पाहिजे, माझ्या मुलांना देवाच्या भिडमऱ्यात वागवायला पाहिजे. माझ्या प्रियानो, हे जग आम्हाला भीती निर्माण करत आहे, भीती मरणाकडे नेते, परंतु येशू आम्हाला मध्ये विश्वास निर्माण करत आहे. त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याच्या लोकावर विश्वास ठेवा, सेवकावर विश्वास ठेवा, विश्वास जीवनाकडे नेतो. या मंडळीनं परमेश्वराचं भय बाळगायला सुरुवात केली आणि त्यामुळे परमेश्वरानं त्यांना काय दिलं? परमेश्वरानं, बायबल सांगतं, त्यांच्या हातून अद्भुत चिन्हे, चमत्कार आणि अद्भुत कार्य होऊ लागलेत. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, किती लोकांवरती तुम्ही हात ठेवले, ताप गेलाय, किती लोकांना तुम्ही स्पर्श केलाय आणि त्यांचं जीवन बदललंय. परीक्षण करा. किती दिवस फक्त कुणीतरी यावं मला टिकली मारून जावं? तुम्हाला किती दिवस टिकल्या मारायच्या? आता तुम्ही लोकांवर हात ठेवणारे बना, आता तुम्ही सुवार्थ सांगणारे बना, आता तुम्ही पडलेल्यास हात देणारे बना, आता तुम्ही अनाथ पोरक्या विधवांची दाद घेणारे बना. बना, पेरा, सुवार्थ पेरा, प्रार्थना पेरा, अश्रू पेरा, वचन पेरा, तुमचं अंतःकरण एखाद्यासाठी पेरा. काल एक मला मनुष्य भेटला, साध्या गाडीतून आलेत, उतरलेत आणि त्या इमारतीमध्ये आलेत. तेवढ्यात एक मीटर काढून न्यायला एक व्यक्ती आली होती. त्यांनी मला म्हटलेत, अहो तुम्हीच आहे ना इथं? हो या ना, मी आलोय साहेब. 2 मिनटं म्हटलेत. आपलं नाव असं असं. अरे सॉरी, तुम्हीच? हो म्हटले मी. म्हणजे एवढा मोठा मनुष्य तिथं येईल असं मला वाटलं नव्हतं. त्या म्हटलं सॉरी, नाही काय अडचण नाही म्हटले. तरी सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि म्हणाल्या,
तुम्ही काय काम करता? म्हटलं मी 29 वर्ष प्रभूची सेवा केली, सामाजिक आणि आध्यात्मिक मी काम करतो. आनंद वाटला म्हटले ऐकून. त्यांनी आपलं साक्ष सांगितली, पुष्कळ गोष्टी सांगितले की देवानं मला कसा आशीर्वाद दिलेला आहे. इचलकरंजीमध्ये त्यांची एक मोठी फॅक्टरी आहे, अनेक प्रकारचं त्यांचं सामाजिक आध्यात्मिक काम आहे. मला म्हटले कधीतरी या, वेळ मिळाला तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघू. मी म्हटलं ना, परमेश्वर आपल्याकडे लोक पाठवून देतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना माझी धार्मिकता, माझी साक्ष, माझ्या गोष्टी आवडल्या. प्रियानो, मला कोणाकडून पैशाची आवश्यकता नाही, पण मला चांगल्या लोकांची संगत हवी आहे. मला मार्गदर्शन करणारे लोक हवे आहेत. आज तुम्हाला हे सांगतो, कोण काय देतं ह्याकडे लक्ष देऊ नका. कोण ज्ञान देतं, कोण आम्हाला सतपथावरून चांगलं नेतं, कोण आम्हाला हात देतं, कोण आम्हाला मार्ग दाखवतं, हे शोधा. हात सोडणाऱ्या, धोका देणाऱ्या लोकांपासून बाजूला व्हा, परमेश्वराच्या मार्गात या. आणि ही मंडळी, त्यांच्या हातून चांगल्या गोष्टी घडल्या आणि मग काय झालं, ते मंडळीत जाणारे बनले. आणि ते एवढंच नाही तर ते घरामध्ये हर्षानं स्तुती आराधना करणारे, सालसमनानं अन्न खाणारे बनले. आणि त्यांचं धार्मिकतेचं जीवन सर्व लोकांनी पाहिलं. आणि बायबल सांगतं या प्रेषितांच्या मंडळीबद्दल सर्व लोक प्रसन्न झाले, देव प्रसन्न झाला. आणि शास्त्र सांगतं परमेश्वरानं काय केलं प्रसन्न झाल्याचं चिन्ह, तर मंडळीच्या बाहेर जे आजारी, दुःखी, कष्टी लोक होते, पापामध्ये होते, नाशामध्ये, त्यांना मंडळीच्या प्रार्थनेनं बायबल सांगतं येशू ख्रिस्तानं तारण पावलेले लोक मंडळीत येऊ लागले. आणि 120 लोकांची मंडळी 3000 लोकांची मंडळी बनली. त्यानंतर 5000 लोकांची मंडळी बनली. प्रियजनांनो, आज तुमचं आणि माझं हे ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन, प्रियजनांनो, असंच राहू नये. आपण देखील या प्रेषितांच्या मंडळीसारखं शिक्षण, संगत, भाकर मोडणारे, प्रार्थना तत्पर असणारे बनण्याचा आज निश्चय करूया. आपण देखील परमेश्वराचं भय बाळगणारे बनूया. आपण देखील आपल्या हातून परमेश्वरा येशू ख्रिस्ता, माझ्या हातून देखील अद्भुत चिन्ह चमत्कार घडव असं प्रभूकडं सामर्थ्याने सहाय्य मागणारे बनूया. आपण देखील आपल्या घरामध्ये शांतीनं, प्रीतीनं, एकमेकाला समजून घेऊन, भक्तीने प्रार्थना करत, हर्षानं, सालसमनानं जे अन्न, जी भाकर देवानं दिलेली आहे ती शांतीनं, प्रीतीनं खाऊया. लोक प्रसन्न होतील आणि तुम्हाला म्हणतील खरंच ही बहीण धन्य आहे, हा बंधू खरंच चांगला आहे, त्याचा परिवार चांगला आहे. परवा एका कुटुंबात मी गेलो, एका व्यक्तीकडे मी गेलो. माझी 2 मीटर कॅन्सल करायची होती. मला त्या MSCB वाल्याने म्हटले इथं नाही तुम्ही महा ई सेवामध्ये जावा. अहो म्हटलं तुमच्याकडेच हे माझा अर्ज आहे. त्यांनी मला पिटाळून लावलं. मी पण शांत बसलो. म्हटलं हे लोक असं का करतात, माझा अर्ज घेईनात, सगळ्या सुवाच्या अक्षरात लिहिला. नाही म्हटले इथं गर्दी आहे, आम्ही मीटर तुमची कॅन्सल करू शकत नाही, महा ई सेवामध्ये जा. महा ई सेवा शोधत मी गेलो आणि ते तरुण बसला होता. म्हटलं तुमचं? हा आमचं आहे, या की बसा म्हटलेत. मग म्हटले 5-10 मिनटं. हां बसतो म्हटलं, काय अडचण नाही. बसलो मी शांतपणे, नम्रपणे. मला म्हटले काय काम? तर माझी 2 मीटर आहेत म्हटलं इथं आणि तिथं, कॅन्सल करा. मी शांत राहिलो. तुमची कागदपत्र द्या म्हटले. मी म्हटलं किती खर्च येतोय, कधी करणार? मॅडम भगवंतीने स्माईल दिलं. म्हटलं काही काळजी करू नका. मी जेव्हा लहान होतो तेव्हा तुम्ही कटकम परिवारामध्ये प्रार्थनेला येत होता. तुम्ही धर्मगुरू आहात आणि आम्ही ती मुलं बदललेली, वाढलेली आशीर्वाद आम्ही पाहिलेला आहे. त्यावेळेला आम्हाला काहीतरी वाटत होतं, पण आज मी लहान असताना तुमच्या प्रार्थना, भक्ती तिथं ऐकलेली आहे आणि आज तुम्ही धर्मगुरू आहात. मी तुम्हाला ओळखतोय. काही काळजी करू नका. तुम्हाला काही पैसे पण देण्याची गरज नाही. हे सगळं मी तुमचं काम करून देतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, काही लोक असे आहेत की तुम्हाला तपासत असतात, पाहत असतात आणि देव त्यांचे अंतःकरण तुमच्यासाठी तयार करत असतो. असे लोक मला पुष्कळ भेटलेले आहेत, भेटत आहेत. माझ्या प्रियजनांनो, आज माझं या मंडळीला सांगणं एवढंच आहे की तुमच्या हातून पण चांगल्या गोष्टी नक्की घडतील आणि परमेश्वर त्याचा उपयोग काय करेल. तुम्ही तुमच्या घरातली भाकर शांतीनं, प्रीतीनं, समाधानानं खाल आणि परमेश्वर तुमच्या दाराला आशीर्वाद देईल आणि ज्या मंडळीमध्ये तुम्ही राहत इथं तारण प्राप्त झालेल्यांची संख्या वाढवेल. हे तुमचं आणि माझं प्रतिफळ आहे. हे तुमचं आणि माझं प्रार्थनेचं प्रतिफळ आहे. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया. आपण आपले डोळे बंद करूया. कुणी कुणाकडे पाहू नका. आज देवाचा संदेश आम्हाकडे आलेला आहे.
ख्रिस्ती धार्मिक मंडळीचं जीवन कसं असावं. डोळे बंद ठेवा, आपले हात उंच करा, त्या परमेश्वराला म्हणा की प्रभू येशू, जो पवित्र आत्मा त्या माडीवरल्या खोलीमध्ये तू पाठवलास, अग्नीच्या जिभा उतरून आल्या, अन्य भाषेत ते बोलू लागले, ते तुझी स्तुती स्तवन उपकार स्मरण करून महत् कृत्य गाऊ लागले. हे परमेश्वरा, तुम्ही म्हणा परमेश्वरा, या मंडळी देखील तो आपला पवित्र आत्मा पाठव, तुझं सामर्थ्य आम्हावरती उतरून येऊ दे, तो आम्हाला पवित्र आत्म्याच्या फळाने कृपादानाने भर. प्रियानो, देव विश्वसनीय आहे. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर देव पवित्र आत्म्याचा वर्षाव करण्यास तयार आहे. मंडळी, प्रेषितांची मंडळी पवित्र आत्म्याने भरली, सामर्थ्य उतरून आलं, अन्य भाषेत बोलू लागले. आज आपण या युगाच्या शेवटी, या समाप्तीच्या काळात आहोत. जो पेत्रानं संदेश दिला तो म्हणतो, शेवटल्या काळात परमेश्वर म्हणतो, मी माझ्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करेन. तेव्हा तुमचे पुत्र आणि कन्या संदेश देतील, तरुणास दृष्टांत होतील, उर्धास स्वप्न पडतील. तो परमेश्वर म्हणतो, मी आपल्या आत्म्याचा दास आणि दासीवर वर्षाव करेन. तेव्हा तेही संदेश देतील. आकाशात उत्फात, पृथ्वीवर चिन्ह चमत्कार घडतील. धूमरूप वाप मी दाखवेन. या शेवटच्या काळामध्ये परमेश्वर आपल्या पवित्र आत्म्याचा वर्षाव मंडळीवर करू इच्छित आहे. मंडळी पवित्र आत्म्याने येशू भरू इच्छित आहे. तुम्हाला सामर्थ्याची गरज आहे, तुम्हाला परमेश्वराच्या भयाची गरज आहे, तुम्हाला परमेश्वरा तुमच्या हातून अधिकार चिन्ह चमत्कार होण्याची गरज आहे. येशू ख्रिस्त आज तुम्हाला अधिकार आणि सामर्थ्य देत आहे. राबा शाकारा माकालारी यंदाला राबा. येशू ख्रिस्त तुम्हा प्रत्येकाला एक वेगवेगळ्या दानानं आणि त्याच्या कृपादानानं भरू इच्छित आहे. सहाय्य मागा. येशूला म्हणा, येशू माझे हात तू सामर्थ्यानं भर. प्रभू येशू, मी स्पर्श करेन, लोक बरे होऊ देत. प्रभू माझ्या जिभेला स्पर्श कर, मी स्तुती करेन, तुझा महिमा होऊ दे. मी शब्द बोलेन, भूत निघून जाऊ देत. येशू ख्रिस्तानं तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. मंडळी हो, पवित्र आत्म्यानं भरलं जा, सामर्थ्यानं भरलं जा. अभिषेक येशू ख्रिस्ताचा घ्या. राबा शाकारा माकालारी यंदाला राबा. मंडळी हर्षानं आणि सालस मन्नानं राहू लागली. मंडळीमध्ये एक दिलाने एक जीवानं ती वागू लागली. आज तुमच्यामध्ये, तुमच्या परिवारामध्ये ऐक्यता आहे काय? एकमेकाला क्षमा करा. एकमेकावर जर गारा नसेल तर क्षमा करा. येशूला म्हणा, प्रभू येशू माझ्या घरामध्ये मला प्रीतीने ऐक्याने राहायला शिकव. प्रियानो, मंडळीमध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताला ऐक्य हवा आहे. आत्म्याचं ऐक्य राखावयास झटा. एकमेकांचं सहन करा, एकमेकाबरोबर सुसंगत करा. नवा आत्मा, नवा अभिषेक घ्या. पुष्कळ बाबतीमध्ये येशू ख्रिस्त तुमचं हित करेल. आज तो तुम्हाकडे पाहत आहे. राबा शाकारा महालारी यंदाला राबा. आज तो पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येऊ इच्छित आहे. तो आज इथं आहे, तो कार्य करण्यासाठी आलेला आहे. यस लॉर्ड, यस जीसस. प्रार्थना करा, प्रार्थना करा, सहाय्य मागा. यस यस लॉर्ड. लोक त्या मंडळीला प्रसन्न झाले. येशू ख्रिस्त प्रसन्न झाला. आणि प्रियानो, बायबल सांगतं, तारण पावलेल्यांची, विश्वासणाऱ्यांची भर त्यांच्यात पडली. आज मंडळीमध्ये विश्वासणाऱ्यांची भर पडणं गरजेचं आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. प्रत्येकानं प्रार्थना करा, सहाय्य मागा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागा, अन्य भाषेची दानं मागा, घरामध्ये शांती प्रीती मागा. पेत्राच्या हातून तो लंगडा बरा झाला. आज मंडईच्या बाहेर जे आहेत ते अज्ञानामध्ये आहेत, आजारामध्ये आहेत, नाशामध्ये आहेत. पेत्र आणि योहानानं त्या लंगड्याला उठवलं. तो चालू लागला, तो उड्या मारू लागला, तो स्तुती करत धन्यवाद देत मंदिरात गेला. रबा शाकारा महालारी यंदाला राबा. प्रियानो, पेत्र आणि योहानाच्या हातून तो लंगडा बरा झाला.
आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला ज्ञान, सामर्थ्य, अधिकार दिलेला आहे. पवित्र आत्म्याची फळ कृपादाने दिलेले आहेत. तुम्ही प्रार्थना करणारे बना, तुमच्या हातून पुष्कळ लोक बरे होतील आणि मंडळीमध्ये येतील, उपासनेमध्ये भाग घेतील, आराधना जीवन देवाची करतील आणि ते कबूल करतील येशू प्रभू आहे. प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाईल, प्रत्येक जीवा कबूल करेल येशू प्रभू आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. शारों का गुलाब है तो मेरा मसीहा. शारों का गुलाब, शारों का गुलाब है तू मेरा मसीहा. तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता. तू मुझे जल देता, तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता. तू है, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू है मेरा प्रिय, सर्वांनी गा. और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. शारोन का गुलाब, शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा. तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या प्रिय पवित्र नामामध्ये आज या मंडळीमध्ये प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, आभार मानितो की माडीवरल्या खोलीमध्ये जसा तू पवित्र आत्मा अग्नीच्या जीवात तू पाठवल्यास आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या आणि देवा परमेश्वरा तुझी मंडळी पवित्र आत्म्याने भरली. आज येशू राजा आम्ही धन्यवाद देतो की मंडळीची रचना तू केलेली आहेस. प्रत्येक मंडळी येशू तू रचलेली आहेस. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक व्यक्तीवर, मंडळीवर येशू तू पवित्र आत्म्याचा वर्षाव कर माझ्या देवा. प्रत्येक मंडळीमध्ये येशू तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येऊ दे आणि मंडळी सुवार्ता सांगणारी, मंडळी साक्ष देणारी, मंडळीच्या द्वारे अद्भुत चिन्ह चमत्कार घडू देत. देव प्रभू आम्ही धन्यवाद देतो की आजचा हा मानना शुभ संदेश तो आम्हाला कळवलेला आहेस की प्रभू येशू जेव्हा आम्ही तुझे शिक्षण, संगत, भाकर मोडणं, प्रार्थना करणं यामध्ये आम्ही तत्पर असतो तेव्हा येशू तुझं भय आमच्या जीवनात निर्माण होतं. राजेशा मंडळीत प्रत्येकाला तुझं भय प्राप्त होऊ दे. बायबल वाचण्यास, प्रार्थना करण्यास, शब्दात पाळण्यास ते भय उपयोगात येऊ दे माझ्या देवा. देवा प्रभू येशू मी प्रार्थना करतो की यांच्या हातून अद्भुत चिन्ह चमत्कार घडू देत आणि बापा येशू आम्हाला या पृथ्वीवर तुझे साक्षीदार बनून राहण्यास सहाय्य कर.
दा प्रभू येशू, ज्या ज्या ठिकाणी मंडळी आहेत तिथले सर्व लोक त्यांना प्रसन्न असू देत. आणि जे लोक मंडळीच्या बाहेर आहेत, येशू मी प्रार्थना करतो, जे आजारी आहेत, जे दुःखी आहेत, जे परमेश्वरा चुकीच्या गोष्टीमध्ये आहेत, येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार घडू देत. दा प्रभू येशू, जसं पेत्रानं त्या लंगड्याला प्रभू म्हटलं की माझ्याकडे सोनं रूप नाही, जे आहे ते देतो. दा प्रभू येशू त्यानं त्याला म्हटलं येशू ख्रिस्ताच्या नावात चालू लाग. आणि तो चालू लागला. तो उड्या मारत स्तुती करत प्रभू येशू तुझ्या मंडळीत गेलेला आहे. आज आम्ही प्रार्थना करतो, हा संदेश ऐकणारा जो कोणी दुःखी आहे, आजारी आहे, पापा व्यसनामध्ये आहे, येशूच्या नावामध्ये तो उठून चालू लागू दे. आणि येशू तुझ्या कृपेनं तो बरा होऊ दे, मंडळीमध्ये येऊ देत. दा प्रभू येशू, आज या मंडळीला तू स्थिरावलेला आहेस. बापा येशू राजा, आम्ही धन्यवाद देतो. या मंडळीमध्ये विश्वासणाऱ्यांची भर पडलेली आहे. अनेक लोकांचं तारण होऊ दे, तुझं गौरव होऊ दे. या देशावर, भारत देशावर तुझी कृपा असू दे. महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक अधिकारी, शेतकरी, कामगार, सर्व सेवक वर्ग यांच्यावर आशीर्वाद पाठव प्रभू. अनाथ, पोरके, विधवा यांना बापा येशू तू सांभाळ. सर्व तरुण लेकरं सुस्थितीमध्ये राहू लागू देत. आजच्या संदेशाबद्दल धन्यवाद देत. हा ज्यांनी संदेश ऐकलेला आहे, येशू मी कबूल करतो, त्यांच्या जीवनामध्ये आज येशू त्यांना तू आरोग्य दिलेला आहेस. सर्व पापांचे येशू तू क्षमा केलेली आहेस. आज जो घेतलेला निर्णय आहे प्रभू, की होय मंडळीमध्ये ख्रिस्ती धार्मिक जीवन जगण्याचा, मंडळीच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात तत्पर राहण्याचा, प्रभू तुझं भय बाळगण्याचा आणि येशू स्वार्थ कार्य करण्याचा, हा निर्णय पाळण्यासाठी येशू राजा या सर्व प्रियजनांना सहाय्य कर. सर्व आदर, सन्मान, महिमा आणि गौरव तुला देऊन आभारासहित प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणा पिता, आमेन. देव बाप तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.